से आए हुए हमारे खास मित्र नरेश डोमे, जो मराठी में बहुत ओजस्वी वाणी के वक्ता हैं, उनका हार्दिक स्वागत। मेरे काबिल दोस्त प्रसाद परब, जिन्होंने इस परिसर में और डोंबिवली और अतराफ में बहुत लोकप्रियता हासिल की है, और मुंबई नहीं बल्कि महाराष्ट्र के अग्रगण्य शहरों में जिन्होंने समालोचन किया, ऐसे मेरे काबिल दोस्त प्रसाद परब, आपका भी हार्दिक स्वागत है। दो ओपनिंग बैट्समैन जा रहे हैं। दोनों टीम के एक्स्ट्रा प्लेयर हमारे साथ जुड़ जाए प्लीज। बहुत ही कलरफुल कॉस्ट्यूम्स आप देख रहे हैं, और ये मुकाबला होने जा रहा है मेगा मैग्निफिसेंट ठाणे। मेगा मतलब वाघबीड़ और वाघबीड़ मतलब मेगा। वाघबीड़ नुक्कड़ पे जाके अगर आप किसी को पूछो मेगा के घर जाना है, तो लोग मेगा के घर तक आपको ले जाएंगे। ये मेगा की पॉपुलैरिटी है। और उनके सामने मेगा मेगा टीम, तुमचा 12वा खेळाडू पाहिजे इथे, जरा लक्ष द्या। और दूसरी टीम है रिची, जीतू, नीलेश, प्रमोद मात्रे और सुखदेव मात्रे जी। रिची की याद आज हमारे दिलों में आज भी जिंदा है। मुझे याद है घाटकोपर में जब भरत सदानंद शेट्टी का टूर्नामेंट हुआ था, जो रिची का और प्रमोद का परफॉर्मेंस था उस टूर्नामेंट में, हम लोग आज भी नहीं भूले हैं। और आज सुबह जब प्रमोद से मुलाकात हुई तो बहुत खुशी हुई। तो पहला ओवर शील एंड से होने जा रहा है। दीवाशील रोड आप देख रहे हैं। और जब स्टेशन से मैं यहाँ आ रहा था, महाराष्ट्र की विधानसभा 144 के लोकप्रिय विधायक सम्माननीय राजू दादा पाटिल, इनका जनसंपर्क कार्यालय भी मैंने देखा। उनका काम बोलता है, कोई भी प्रश्न हो, शीलफाटा ट्रैफिक की समस्या कहिए, कोपरी पुल का मसला कहिए, विद्यार्थियों की समस्या कहिए, कोरोना में जो मदद कहिए, आज पूरे हिंदुस्तान में एक ही दादा है, एकच वादा, आमचा राजू दादा। और वो सॉन्ग भी इतना पॉपुलर हुआ, और जितना लोकप्रिय गीत है उससे ज़्यादा भी लोकप्रिय आप देखें तो उनका काम भी उतना ही लोकप्रिय है। तो हम बहुत बहुत आभारी हैं सम्मान्य दिनेश पाटिल जी के, जिन्होंने इस प्रतियोगिता का आयोजन आपके सामने रखा है। नेशनल ब्लास्ट चैंपियनशिप सिल्वरवेयर के ट्रॉफीज आप देख रहे हैं, सिल्वर गोल्ड, ये ट्रॉफीज में हमेशा से इसकी तारीफ की गई, और बहुत ही खूबसूरत सिल्वर और गोल्ड ट्रॉफियां आप हमारे ठीक कमेंट्री बॉक्स के पास देख रहे हैं। और नेशनल ब्लास्ट चैंपियनशिप में ओरिजिनल सिल्वरवेयर मतलब चांदी, और चांदी की ट्रॉफी मिलते ही आपकी तो चांदी है, ऐसा हम कह सकते हैं। सो पहले दो बैट्समैन हैं अमित कोरी, भावेश शेलार, और पहला ओवर कर रहे हैं केजू मुंडे। केजू मुंडे प्रहार चषक में बहुत ज़बरदस्त गेंदबाजी रही थी उनकी, जब डोंबिवली ग्रामीण स्टार ने उस प्रतियोगिता को जीता था आज से 2 साल पहले। इस बार पहली गेंद हाफोली पर लेकर ड्राइव किया है, बहुत ही नजाकत भरी प्लेसमेंट, 1 रन को पूरा किया, और अब दूसरे को अमित कोरी ने पूरा कर लिया। बहुत ही लाजवाब स्ट्रोक अमित कोरी का। हाल ही में मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग में बहुत ही धमाकेदार बल्लेबाजी उनकी रही थी क्रिकेट पंडित वरली के लिए। मैन ऑफ द मैच भी रहे थे पहले ही मैच में, 17 गेंदों में 39 रनों की पारी वहां, और अब यहां पर 2 रन से अच्छी शुरुआत। परफेक्ट यॉर्कर थी, नीची बैकलिफ्ट पर बल्ले को जमीन से सटा कर रखा, खेला ऑन साइड पर, शॉट मिड विकेट पर, 1 रन। 2 अलग अलग गेंदों में 2 अलग अलग शॉट्स हमने देखे, पहले कवर ड्राइव और फिर ऑन ड्राइव। बाएं और दाएं हाथ के बल्लेबाज भावेश शेलार लेफ्टी बैट्समैन है, स्वयं घाटकोपर बटवाड़ी के खिलाड़ी है, लिटिल वंडर्स क्रिकेट एकेडमी के क्रिकेट कोच हैं, और उन पर भी बहुत सारी जिम्मेदारी रहेगी। पावर प्ले का पहला ओवर है, एक स्लिप आप देख रहे हैं, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कवर,
एक वाइडिश एक्स्ट्रा कवर और एक मिड ऑफ। ये ऑफ साइड की फील्ड, ऑन साइड की फील्ड अगर देखें तो एक डीप फाइन लेग, शॉर्ट स्क्वायर लेग, एक वाइडिश मिड विकेट और एक मिड ऑन। 5-4 का क्षेत्र रक्षण और केजू मुंडे हमसे दूर जाते हुए इस बार लगभग आधा मीटर बाहर थी गेंद और ड्राइव किया मिड ऑफ की तरफ, 1 रन। तीनों शॉट्स अब तक जो लगे हैं ड्राइव के लगे हैं। 3 विदाउट लॉस, 3 रन, 3 दावा। सॉरी, स्कोर इज 4। पहले बॉल पर 2 लिया था इसलिए स्कोर हो गया 4। ग्रीन टी शर्ट और ब्लू ट्रैक पैंट में आप देख रहे हैं मेगा मैग्निफिसेंट थाने को, और गुलाबी टी शर्ट और ब्लू ट्रैक पैंट में आप देख रहे हैं गेंदबाजी करने वाली टीम की ओर से। इस बार अगली गेंद बल्ले के मुंह को बंद करता हुआ, वो खूबसूरत स्ट्रोक था जिस पर रन हासिल कर लिए वहां पर अमित कोरी ने, और स्कोर आगे बढ़ता हुआ अब पहुंचा है 6 रनों पर, 6। हमारे स्कोरर है सौरभ मात्रे। tenniscricket.in की कैमरा टीम का भी स्वागत है जो इस टूर्नामेंट का लाइव टेलीकास्ट एक और फुलर लेंथ की बेहतर बॉल थी, बॉटम एंड का इस्तेमाल किया, खेला है वाइडिश मिड ऑन की तरफ और 1 को 2 में तब्दील कर दिया। बहुत ही लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट। बिल्कुल इस तरह 1 को 2 में तब्दील करते रहना होगा। ये मैदान पर चौके छक्के लगेंगे लेकिन 1 और 2 रन की अहमियत ये बनाए रखनी होगी। स्कोर आगे बढ़ता हुआ अब पहुंचा है कुल मिलाकर 8 रनों पर, 8 ओवर का मुकाबला है इसलिए एक वेटिंग गेम दोनों टीमें खेलना चाहेगी। जल्दबाजी का कोई सवाल पैदा नहीं होता। इस बार थोड़ा सा ड्राइविंग लेन से आगे रखा था लेकिन उस पर भी 1 रन पूरा करता हुआ, स्क्वायर ऑफ द विकेट 1 रन, और केजू मुंडे का 1 ओवर समाप्त होता हुआ। अच्छी बात यह है कि कोई चौका इस ओवर में नहीं लगा है और दूसरी और 9 रन बने हैं। कुणाल, हो, खरंच खूप चांगली गोलंदाजी ते केजू मुंडेच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय। हे सर्वच खार्डी ग्रामस्थ आमचे कार्यकर्ते ज्यांनी अतोनात मेहनत घेतली ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी। चांगली बॉलिंग केजू मुंडेच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये जितू रिची निलेश 11 डोंबिवलीकडून गोलंदाजी करत असताना विशेष म्हणजेच त्याने मुख्य व्यासपीठांकडून गोलंदाजीला सुरुवात केली। आणि आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण गटामध्ये देखील त्यांचा संघ खूप चांगला खेळत आलाय आणि आजच्याच दिवसामध्ये त्यांचा संघ या अगोदर जो संघ जिंकला उंबारली त्यांच्या विरोधामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये सामना खेळणार आहे। त्याच्यामुळे सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजेच निवड। चांगली निवड केली या टीमने, केजू मुंडेला घेतलं त्यांच्या संघामध्ये आणि मेघनाथ गोंधळे यांना तुम्ही सध्या स्क्रीनवर पाहताय, ज्यांच्या नावाची चर्चा मगाशीच हरीश पंड्या सरांनी केली आणि त्यांच्याच बरोबरीने आपण पाहतोय चंद्रकांत शिंदे तिथे आहेत। खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज केली ही संपूर्ण स्पर्धा त्यांच्या माध्यमातून। तर जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे। आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये हरीश पंड्या सर जोडले गेलेले आहेत जे आपल्या महाराष्ट्राचेच नव्हे तर भारतातले अतिशय नामांकित समालोचक आहेत। ऐकूया त्यांचं समालोचन। 1 ओवर 9 रन और कोई विकेट नहीं, फड़के पड़ा एंड से नए ओवर की शुरुआत थोड़ा सा वार्म अप करते हुए। ये बहुत ज़रूरी होता है वार्म अप करना ताकि आपके शरीर में वो लचीलापन आए। जब आप गेंद करें तो आप वाइड बॉल करने का जो रिस्क है उसको कम करते हैं जब आप वार्म अप करते हैं। और थोड़ा सा अपने आप को लय में लाने का प्रयास। पहले 3 ओवर पावर प्ले के हैं और इसलिए पहले 3 ओवर का स्कोर मैच के परिणाम के ऊपर बहुत बड़ा गेम चेंजर फैक्टर हो सकता है। पहले ओवर में 9 रन बने हैं और अच्छी शुरुआत यहाँ पर रिची जीतू नीलेश 11 द्वारा भी, क्योंकि कोई चौका ओवर में लगा नहीं है। स्टंप टू स्टंप गेंदबाजी रही थी केजू मुंडे की। दूसरे ओवर में यहाँ पर अमित कोरी और भावेश शेलार ये तैयार होते हुए। अमित कोरी खेल रहे हैं 5 गेंदों में 8 रन पर, 1 बॉल में 1 रन पर खेल रहे हैं भावेश शेलार। आप देख रहे हैं गावदेवी क्रिकेट संघ खार्डी आयोजित खार्डी चषक 2021 अंतर्गत स्वर्गीय रतनबुआ पाटिल स्मृति चषक प्रस्तुत नेशनल ब्लास्ट चैंपियनशिप। नए ओवर की पहली गेंद और आज की सुबह का पहला रॉकेट क्रैश होता हुआ और पहली गेंद पर सफलता मिली योगेश को। अमित कोरी आउट।
कोरी ने, क्योंकि पहले ओवर में कोई चौका छक्का नहीं लगा था, योगेश को वो सेटल नहीं होने देना चाहते थे और इसलिए पहली बॉल पर ओवर पिच बॉल योगेश ने की। लेकिन इस मैदान पर सिक्स लगाना ये भी काफी मुश्किल काम है। अर्जुन के मत्स्य भेद की तरह मुश्किल नहीं है, लेकिन हो सकता है। लेकिन वहां बेहतरीन कैच श्रवण द्वारा और पहला झटका मेगा मॅग्निफिसंट को। हो, अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि असं वाटलं की टायमिंग जुळलंय, परंतु नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्येच राहिला आणि एक चांगला झेल श्रवणने टिपला. आणि इथे थोडीशी घाई केली तुम्ही म्हटल्याप्रमाणे. अगदी बरोबर आहे. सेट होण्यासाठी वेळ आहे. 8 षटकांचा सामना आहे तुमच्याकडे. अशा परिस्थितीमध्ये घाई करून चालणार नाही आणि तीच रणनीती आता इथून पुढे आखावी लागेल. इस बार बेहतर बॉल थी, गुड लेंथ, कट होकर बाहर की तरफ निकली। अच्छी एल्बो पोजीशन के जरिए उसे खेला था विकेटों के सामने और शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर उसे रोक दिया गया है। स्कोर आगे बढ़ता हुआ अब जाकर पहुंचा 10, एक विकेट के नुकसान पर। पहले विकेट के लिए 9 रन की साझेदारी। छोटी छोटी साझेदारियां यहाँ पर मायने रखेगी। जहाँ तक रिची जीतू नीलेश 11 का सवाल है, उन्होंने एक टॉप क्लास बैट्समैन को आउट किया है और इसकी वजह से रिची जीतू नीलेश 11 भी अब प्रोत्साहित होकर दिख रही है। इस बार ऑफ ड्राइव बिल्कुल वी शेप में, और वी का मतलब है बिल्कुल स्ट्रेट बैट से खेलना, और प्रीतम ने अपना दर्जा दिखाया। ये अलग बात है कि उस पर रन नहीं मिला, लेकिन जब बल्लेबाज सीधे बल्ले से बैट करते हैं तो वो अच्छी बल्लेबाजी मानी गई है। तो दोस्तों, आप ये देख रहे हैं हमारे साथ सन्मान्य दिनेश हीरामन पाटिल जी, डैशिंग पर्सनालिटी, ये इस टूर्नामेंट के कर्ता धर्ता, स्वप्न दृष्टा। आपका हार्दिक स्वागत है दिनेश जी, वेलकम, सुस्वागतम। अमित बाबा ठवाळ यांनी मंचावर यायचं आहे। अमित बाबा ठवाळ, आपण जर असाल तर मंचावर यायचं आहे। नाहर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, इंस्पायरिंग गुड हेल्थ। हेल्थ है तो वेल्थ है। जर शरीर ओके तर ठिकाणावर डोके, असं म्हणतात, और इसलिए नाहर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल को भी हम बहुत बहुत मुबारकबाद दे रहे हैं। ग्रैंड ओपनिंग और उनका न्यूरोलॉजी डिपार्टमेंट ये इस वक्त पूरे महाराष्ट्र में चर्चा का विषय है। योगेश की गेंद इस बार फिर से ग्राउंड शॉट। अब अच्छी तरह भावेश शेलार भी समझ चुके हैं कि हेलीकॉप्टर और प्लेन उड़ाना थोड़ा मुश्किल रहेगा, एयर फ्यूल सरचार्ज महंगा है, इसलिए ग्राउंड शॉट्स के जरिए बैटिंग चलती हुई। स्कोर आगे बढ़ता हुआ 12, एक विकेट के नुकसान पर। 12 for 1, 3 बॉल में 3 पर खेल रहे भावेश शेलार। ये सुनिश्चित किया भावेश शेलार ने कि कोई भी बिंदी गेंद नहीं खेलूंगा, और प्रीतम परब ने भी ये सुनिश्चित किया। यहाँ पर इस वक्त 2 बॉल में 1 रन पर खेल रहे हैं। उनका पहला स्ट्रोक बहुत ही लाजवाब था, लेकिन डीप मिड ऑफ पर सर्कल में रोका गया था। इस बार स्क्वायर ऑफ द विकेट पंच लगाते हुए 1 रन पूरा किया। दूसरे का मौका बड़े आसानी से बन रहा है और तेज कदम भरते हुए 2 रन। 2-2 रनों का असरकारक इस्तेमाल इस प्रतियोगिता में आज सुबह से देखने को मिल रहा है। योगेश ने अपना ओवर समाप्त किया। ओवर समाप्त हुए हैं 2, रन बने हैं 14, रन रेट 7, विकेट गिरा है 1। प्रीतम परब 3 बॉल 3, भावेश शेलार 3 बॉल 3। लेकिन इस ओवर में कुणाल, जो पहला झटका दिया योगेश ने, उसने थोड़ा सा बैकफुट पर इस वक्त मेगा मॅग्निफिसंट को रखा है। हो, अगदी बरोबर. थोडंसं बॅकफुटला मेगा मॅग्निफिसंटला ठेवलं, कारण पॉवर प्लेचं षटक सुरू होतं. 2 पॉवर प्लेचे षटक आतापर्यंत संपले. 14 धावा फलकावर आहेत. 1 फलंदाज बाद झालाय आणि इथे संयमाने खेळ सध्या सुरू आहे. प्रीतम परब जो खेळतोय 3 चेंडूमध्ये 3 धावा. भावेश त्याला साथ देत असताना 3 चेंडूमध्ये 3 धावा, म्हणजेच रन बॉल खेळताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला ग्रामीणचे सर्व स्टार खेळाडू एकत्रित येऊन खेळताना दिसत आहेत. तर टीम जितू, रिची, निलेश 11, डोंबिवलीच्या दरम्यान काही खेळाडू बाहेरचे आहेत, परंतु एक चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळते पहिल्या 2 ओव्हरच्या दरम्यान या टीमचं. केजूने अप्रतिम गोलंदाजी केली आणि परत केजूकडे जाण्याचा निर्णय कदाचित कर्णधाराने घेतलाय. केजूच्या हातामध्ये बॉल दिसतोय. केजू आता मुख्य व्यासपीठांकडून गोलंदाजी करण्यासाठी तयार होईल. तो पावर प्ले का ये तीसरा और अंतिम ओवर इस वक्त कमेंट्री बॉक्स एंड से आप देखने जा रहे हैं। अभी तक अच्छा काम किया है जीतू, रिची, नीलेश 11 ने, और इस मैच में अभी तक पहले 2 ओवर में कोई भी बड़ा स्ट्रोक लगने नहीं दिया है, जो बताता है कि उनकी गेंदबाजी सधी हुई है, पैनापन है गेंदबाजी में, और बल्लेबाजों को बांध कर रखा है। लेकिन सीमित ओवर का क्रिकेट ये अनिश्चितताओं का खेल है, इसमें कुछ कहा नहीं जा सकता। एक अच्छा ओवर और मेगा मैग्निफिसेंट भी सामने में वापस आ सकती है, लेकिन इस वक्त
नया ओवर लेकर केजू मुंडे, जिनके पहले ओवर में 9 रन खर्च हुए थे। भावेश शेलार इस बार बहुत ही बढ़िया अपर स्क्वायर कट, और इस बार ऐसा लग रहा है कि बॉल सीमा रेखा के बाहर चली जाएगी। 9-2-11 होती हुई, और आज की सुबह का ये पहला बेहतरीन चौका भावेश शेलार के बल्ले से। खूपच चांगला अपिश स्क्वेअर कट इथे दाखवलाय भावेशने. ज्या पद्धतीने बाउन्स मिळाला डेप्थ मधून खेळपट्टीच्या गोलंदाज केजू मुंडेला, त्याच बाउन्सचा योग्य वापर करत असताना दिशा दिली. पॉवर प्ले सुरू आहे, योग्य अंतर गाठलं चेंडूने आणि बॉल सीमारेषा पलीकडे गेला. 4 धावांनी सुरुवात केली या केजू मुंडेच्या ओव्हरची. थोडासा दबाव आता केजूवर नक्की असेल, कारण भावेशच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवर चौकाराला रन झालेत 18. अच्छी शुरुआत, और यहां पर अब बची हुई 5 गेंदें अच्छी करने की जिम्मेदारी गेंदबाज के ऊपर। केजू मुंडे और देखिए अब वो उसी जगह पर उनको फंसाया गया। अब इसको कहते हैं क्रिएट एन अपॉर्चुनिटी एंड कॉन्कर द ऑपोजिशन। क्या गेंद की है वहां पर केजू मुंडे ने, चेंज ऑफ पेस समझ नहीं पाए और विकेट गिरता हुआ दूसरा। विकेटचा पहा, थोडीशी गती कमी केली, थांबून आला, फसून आला असं वाटलं हा बॉल. त्याचं कारण आहे बॉलवर बोटांची जादू दाखवली केजू मुंडेने, त्यामुळे बॅकवर्ड पॉइंटला झेल देण्यास भाग पडलं भावेशला. या अगोदरच्या बॉलवर चांगला चौकार त्याने अपिश स्क्वेअर कट दाखवून मारला होता, परंतु त्याच्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं आणि ते करून दाखवले केजू मुंडेने. त्याच्या खात्यामध्ये ही पहिली विकेट. टीमची धावसंख्या 18, 2 फलंदाज बाद. मेगा मॅग्निफिसंट ठाणे. उसी जगह पर सबसे बड़ी बात यह है कि उसी जगह पर वो विकेट लिया। मुझे याद है कपिल देव और इयन बोथम की एक राइवलरी हुआ करती थी, और बोथम ने कपिल को कई बार, मतलब कपिल ने 6 मारा, 4 मारा एंड देन ही यूज्ड टू गेट आउट। यहाँ पर केजू मुंडे ने अपने प्लान पर वो कायम रहे। भले वहाँ एक चौका गया, मैं वही लाइन पर गेंद करूंगा, क्योंकि मैंने वहाँ फील्डर कैप्टन से इसीलिए मांगा है कि बल्लेबाज गलती करे। भावेश शेलार ने बेजवाबदार तरीके से खेला और उनके विकेट का पतन होता हुआ। आउट होकर वापस लौटे भावेश शेलार 7 रन बनाकर। योगेश म्हात्रे ने उस कैच को अंजाम दिया था शॉर्ट पॉइंट पर, और अब एक और लेफ्टी बैट्समैन का आगमन होता हुआ। लेफ्टी रिप्लेस्ड बाय लेफ्टी मोनू। इस बार शॉर्ट आर्म पुल, ये सुनिश्चित किया था कि कैच आउट नहीं होंगे। शॉर्ट मिड विकेट के ऊपर से बॉल जैसे ही गई, 2 रन असरकारक तरीके से पूरे करते हुए स्कोर अब आगे बढ़ता हुआ 20 for 2। केजू मुंडे के इस ओवर में पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर विकेट, तीसरी गेंद पर 2। अब तक अपनी 9 गेंदों में 15 रन दे चुके हैं। प्रोजेक्टेड स्कोर 62 का नजर आ रहा है। इस बार भी स्ट्रोक आत्मविश्वास से नहीं खेल पाए थे, हालांकि दूर धकेल दिया और जरा सी लापरवाही, दूसरे रन लेने का प्रयास, और यहां पर अपना विकेट खुद दे दिया। उतावला सो बावरा, धीरा सो गंभीर, ऐसा कहा जाता है। इतनी जल्दबाजी और आउट। मारून सिक्सर त्याला न एकानी उर्विला, त्याचा तिरफला न चौके छक्क्याचा खेलियो सारा ही मज्जा बघाची हाय, बघाची हाय. ये मारून डाय चौक्याला न अरबीला जोराचा फटका, त्याचा नक्यासाठी धावत परला कसा, ही मज्जा बघाची हाय, बघाची हाय. रमेश दादा पाटला ही भरविली क्रिकेट टुर्नामेंट. जय दुर्गा माता क्रिकेट संघाला हाय त्याचे भरोशाची साथ. रतनबुवा स्मृती चषक, रतनबुवा स्मृती चषक, रतनबुवा स्मृती चषक.
चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून ऍक्शन रिप्लेमध्ये देखील चित्र स्पष्ट होतं. जसं हरीश सरांनी सांगितलं हिंदीतून, परंतु मराठीमध्ये मी नक्की म्हणेन की अतिघाई संकटात नाही. भरपूर घाई केली, आवश्यकता नव्हती. धाव एक पूर्ण झाली होती, दुसऱ्या धावेची जोखीम घेतली आणि जोखीमेमध्ये फलंदाज मोनू चव्हाण इथे बाद झालाय. महत्वाची विकेट आली 21 ला 3. सध्या स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय मेगा मॅग्निफिसंट ठाणेचा. विक्रांत पाटिल का वो थ्रो था। तो यहाँ पर एक चीज है कि जीतू रिची नीलेश 11 ने कैच लिया। पहले हमने देखा श्रवण, उसके बाद योगेश मात्रे ने कैच लिया, अब रनआउट लिया। फील्डिंग का जो स्टैंडर्ड है, और कोई भी टीम की बॉडी लैंग्वेज जो है वो बैटिंग या बॉलिंग से नहीं, उसकी फील्डिंग से समझी जा सकती है। और रिची जीतू नीलेश जो टीम है, इसकी फील्डिंग बहुत ही लाजवाब रही है। आज आए हुए कैचेस लिए हैं, रनआउट किया है, कोई बड़ा स्ट्रोक, अब तक एकमात्र चौका जो अपर स्क्वायर कट में लगा था। उसके अलावा रनों के लिए संघर्ष जारी नजर आ रहा है। नए बैट्समैन है रोहन साळुंखे। दोनों राइटी बैट्समैन अब पिच पर 21 विकेटों के नुकसान पर। ओवर चलता हुआ तीसरा। आप देख रहे हैं गावदेवी क्रिकेट संघ खाड़ी आयोजित खाड़ी चषक 2021, स्वर्गीय रतन बुआ पाटिल स्मृति चषक प्रस्तुत नेशनल ब्लास्ट चैंपियनशिप। इस बार बराबर से बल्ला गेंद की लाइन में आ नहीं पाए थे और 1 रन लिया। अभी अभी रन आउट हुआ, इसलिए दूसरा लेना मुनासिब नहीं समझा था। स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ 3 विकेट के नुकसान पर अब पहुंच चुका है 22 पर 22। फील्डिंग अभी भी ट्रेडिशनल फील्डिंग नजर आ रही है। एक स्लिप है, वाइडिश गली, एक शॉर्ट पॉइंट, वाइडिश एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ। 5 खिलाड़ी ऑफ साइड पर। इस बार बॉलर के सर के ऊपर से जाने का प्रयास, बॉल के एक्स्ट्रा बाउंस ने वहां ट्रिक की। छाती की ऊंचाई तक आती हुई गेंद पर केजू मुंडे ने दरवाजे बंद कर दिए प्रीतम परब के। या खेळपट्टीचा अंदाज पूर्णपणे केजूला आहे. कशा पद्धतीने आतापर्यंत येते स्पर्धा झालेली आहे. खार्डी चषक जी ग्रामीण गटामध्ये रंगते, त्याच्यामध्ये चांगला परफॉर्मन्स यांच्या टीमने दिलाय. त्याच्यामुळे जो अंदाज त्याने लावलाय तो आतापर्यंत यशस्वी झालाय. चांगली गोलंदाजी त्याच्याकडून झाली आहे आणि विरोधी टीम मेगा मॅग्निफिसंट ठाणे टीमचा कर्णधार आता परतलाय. ज्या कर्णधाराने मगाशी मत व्यक्त केलं होतं की आम्ही पॉवर प्लेमध्ये चांगली धावसंख्या उभारू, कमीत कमी 25 धावा या 2 ओव्हरमध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करू, तिसऱ्या ओव्हरमध्ये मात्र वेगाने धावा करू, परंतु तसं झालेलं नाहीये. 3 ओव्हरचा पॉवर प्ले ते संपलाय. 22 ला 4 फलंदाज बाद झालेत मेगा मॅग्निफिसंट ठाणेचे. बहुत ही जबरदस्त परफॉर्मेंस। कैचिंग 1 नंबर रही है। योगेश पाटिल ने भी अब एक कैच ले लिया, योगेश मात्रे ने कैच लिया, श्रवण ने कैच लिया। मतलब ओवरऑल अगर देखें तो पूरी जीतू रिची नीलेश टीम जो है ये चार्ज हो चुकी है। फील्डर्स को अपना काम पता है। इसको अंग्रेजी में ऑटो पायलट मोड कहा जाता है। जैसे अगर आप किसी फैक्ट्री में चले जाए तो ऑटो पायलट मोड क्या है, हर एक को अपना काम पता है। पैकिंग डिपार्टमेंट, मैन्युफैक्चरिंग डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट, परचेज डिपार्टमेंट, ये बिल्कुल ऑटो पायलट यूनिट चल रहा है यहाँ पर। और प्रमोद म्हात्रे और टीम के जो अन्य सदस्य हैं वो इस वक्त जरूर इससे खुश होंगे। उनके 12th मैन भी हमारे साथ जुड़ चुके हैं, वो भी खुश नजर आ रहे हैं क्योंकि अच्छा काम हुआ है। 4 विकेटें। अब नए बैट्समैन है ऐश्वर्य सुरवे, मुंबई कस्टम्स के लिए लेदर बॉल क्रिकेट खेलते हैं। उमेश 11 खार के ओरिजिनल प्लेयर है और ऑलराउंडर खिलाड़ी है। दोनों बल्लेबाज अंधेरी से ताल्लुक रखते हैं और एक अच्छी भागीदारी चाहिए। भागीदारियां बहुत इंपॉर्टेंट है, चाहे जिंदगी की भागीदारी हो, बिजनेस की भागीदारी हो या फिर दोस्ती की भागीदारी हो। खुद पर आत्मविश्वास और अपने पार्टनर पर विश्वास, ये 2 आधार स्तंभ होते हैं जिसके ऊपर कोई पार्टनरशिप खड़ी होती है। आपसी तालमेल का अभाव जरूर देखने को मिला है। 8 ओवर के मुकाबले के लिए एक अलग स्ट्रैटेजी अपेक्षित थी। वेटिंग गेम देखने नहीं मिल रहा है। बैट्समैन अपने शॉट जरूर खेल रहे हैं लेकिन कैच देकर वापस आ रहे हैं। नया ओवर लेकर आ रहे हैं अब स्वप्निल परमार। बहुत अच्छा ऊंचा कद है उनका और छरहरा बदन।
पावर प्ले खत्म हो चुका है। इस बार गेंद ने जैसे ही टप्पा खाया, ड्राइव किया, वो नफासत दिखी और देखिए इस बार सुनिश्चित किया। 100% अपने आप पर भरोसा था कि मैं रन पूरा करूंगा। कॉल अच्छी रही और 2 रन मुकम्मल किए। स्कोर आगे बढ़ता हुआ अब 24-4 खिलाड़ियों के नुकसान पर। अभी अभी बहुत खूबसूरत गाना हमने सुना रतन बुआ स्मृति चषक का, जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई, और सम्माननीय रमेश दादा पाटिल, विनोद दादा पाटिल और हमारे अपने दादा यानी कि राजू दादा पाटिल। एक इतिहास है थाने में और पूरे हिंदुस्तान में। रतन बुआ स्मृति चषक एक ऐसी प्रतियोगिता है जिसको बहुत इज्जत और एहतराम के साथ देखा जाता है। जनवरी महीने का दूसरा हफ्ता और लगभग 26 जनवरी के आसपास हर साल फाइनल, ये एक ट्रेडिशन, जैसे विंबलडन के डेट्स पहले आ जाते हैं उस तरह रतन बुआ चषक ने पूरे इंडिया के सामने एक अच्छा मापदंड कायम किया। स्कोर आगे बढ़ता हुआ 25-4। इस बार गेंद की लाइन में आकर ड्राइव किया, ये अच्छी बात थी। वाइडिश एक्स्ट्रा कवर पर रोका गया, 1 से ज्यादा नहीं मिल पाएगा। यानंतर होणारा सामना राजयोद्धा खेड आणि JS अभिजित पानसे 11 मुंबई, दोन्ही टीमच्या कर्णधाराने आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे। राजयोद्धा खेड आणि JS अभिजित पानसे 11 मुंबई। इस बार अपिश कवर ड्राइव, अब ड्राइव के स्ट्रोक्स थोड़ा खुलकर आ रहे हैं ऐश्वर्या सुर्वे के बल्ले से। इस तरह की भागीदारी चाहिए 10 से 15 रनों की, तब जाकर स्कोर थोड़ा बेहतर लगेगा। इस वक्त जिस तरह से विकेटें गिरी है, थोड़ा सा प्लास्टर ऑफ पेरिस लगाना जरूरी, टूटती दीवार पर। स्कोर 27-4, चौथा ओवर। इस बार ड्राइव करना चाहते थे, कवर की तरफ गेंद गई, शॉर्ट पॉइंट की तरफ, एक ही एक्शन में थ्रो वहां पर। गेंद के ऊपर बहुत जल्दी आ गए थे और बहुत अच्छा गैदर किया विकेट कीपर ने। स्कोर आगे बढ़ता हुआ 28-4, 28-4। करेक्शन, ऐश्वर्या सुर्वे 3 बॉल 4, रोहन साळुंके 3 बॉल 3, जीतू रिची नीलेश 11। इस बार भी कमर के बल झुककर प्लेस किया था, 1 रन पूरा किया। दूसरे का मौका था, रिस्की था, लेकिन रिस्क लेना पड़ेगा, कभी कभी जोखिम उठाना पड़ेगा। रिस्क न लेना यह भी एक बहुत बड़ा रिस्क है, इसलिए रिस्क लेना चाहिए। और स्कोर 2 रन से आगे बढ़ता हुआ 30-4 विकेटों के नुकसान पर। 4 ओवर 30 रन 4 विकेट। रन रेट जो है इस वक्त 7.5 रन प्रति ओवर। रोहन साळुंके 3 गेंदों में 3, ऐश्वर्या सुर्वे 4 बॉल में 6। और जब 5वें ओवर की शुरुआत होगी तो आपके साथ जुड़ जाएंगे कुणाल दाते जी। खेड आणि त्याचबरोबर JS अभिजित पानसे 11 मुंबई, दोन्ही टीमच्या कर्णधारांनी आपली प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करण्यासाठी त्याचबरोबर टॉससाठी मिड इनिंग मध्ये उपस्थित राहायचं आहे। तत्पूर्वी आमच्याकडून एक फॉर्म तुम्हाला दिला जाईल, तो कलेक्ट करून घ्या आमच्या मुख्य व्यासपीठावरून। तिथे चंद्रकांत शिंदे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून तो फॉर्म तुम्हाला घ्यायचा आहे। आपले जे खेळाडू खेळणार आहेत या नंतरच्या मॅच मध्ये त्यांची माहिती त्याच्यामध्ये तुम्हाला फिल करून आमच्यापर्यंत पोहोचवायची। लवकरात लवकर दोन्ही टीमच्या कर्णधारांनी उपस्थिती दाखवायची आहे। चला तर जाऊया मॅचकडे। 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय, ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आहे आणि त्यामुळे रन झालेले आहेत 30 4 फलंदाज बाद। ऐकूया एक चांगलं संगीत हंस डीजे कडून। ठाणे जिल्ह्याचा खर्डी गावाचा समाजसेवक भला, ठाणे जिल्ह्याचा खर्डी गावाचा समाजसेवक भला, आमचा दिनेश दादा आला, आमचा दिनेश पाटील आला, आमचा दिनेश दादा आला, आमचा दिनेश पाटील आला, आमचा दिनेश दादा आला, आमचा दिनेश पाटील आला, आमचा दिनेश दादा आला, आमचा दिनेश पाटील आला।
थँक्यू डीजे, थँक्यू. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा आता 13वं वर्ष आहे आपल्या खार्डी ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून आणि हे मंदिर आपल्या समोर दाखवलं जात आहे. जय हनुमान सेवा ट्रस्ट कमिटी आहे, त्याच्यामध्ये कार्याध्यक्ष हिरामन गजानन पाटील, हरिश्चंद्र अंकुश पाटील, अध्यक्ष आहेत सत्यवान धर्मा अलिमकर, उपाध्यक्ष दिनेश हिरामन पाटील, सचिव भगवान बाळाराम फौजदार, खजिनदार दिनकरजी टावरे, उपखजिनदार जयेश पाटील. पहा, हे एक चांगलं भव्य दिव्य असं मंदिर उभारलं गेलेलं आहे आणि हरिनाम सप्ताह आता सुरू होणार आहे दिनांक 23 पासून तर 27 तारखेपर्यंत हा हरिनाम सप्ताह तिथे होईल. हनुमान मंदिर खार्डी, पोस्ट डावले, तालुका जिल्हा ठाणे. श्री हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये हरिनाम सप्ताह होईल, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, हरिकीर्तन सोहळा पार पाडला जाणार आहे. सांस्कृतिक वारसा आपण सातत्याने जपत असतो आणि हे आपल्या स्क्रीनवर नुकतंच दाखवण्यात आलंय कशा पद्धतीने ते मंदिर असणार आहे. त्याचा जीर्णोद्धार सोहळा आता पार पाडला जाणार आहे. यावेळेला पॉइंटला दिशा दिली, 1 रन इथे कंप्लीट होईल, 1च धावा मिळेल. 31 धावा झाल्यात. सचिन पटेल आणखीन एक गुजरातचा खेळाडू इन ॲक्शन गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये हरीश पंड्या सरांचा आवाज तुम्ही ऐकलात पहिल्या 4 ओव्हरच्या दरम्यान. आज ते आमच्याबरोबर आहेत. पुन्हा एकदा 24 तारखेला फायनल डे मध्ये ते आमच्याबरोबर जोडले जातील. उद्या 40+ क्रिकेट तुम्ही अनुभवाल. बोला तयार. राऊंड विकेट, चांगला टर्न मिळाला परंतु जसा टर्न झाला तसाच बॉल पाठवलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. दुसऱ्या बॉलवर देखील चांगला प्रहार. या वेळेला क्षेत्ररक्षक आहे, फक्त प्रेक्षक बनून राहील आणि बॉलला पाठवलं त्याने वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरून. 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा धमाका इथे ऐश्वर्य सुरेकडून. बहुत ही दिलकश शॉट खेला ऐश्वर्या सुरवे ने और जो रनों की किल्लत नजर आ रही थी अब रनों की आपूर्ति यहाँ पर की जा रही है और अब थोड़ी बेहतर स्थिति में नजर आते हुए यहाँ पर मेगा मैग्निफिसेंट. 2 षटकारानंतर एक चांगला ड्राईव्ह दाखवत असताना ऐश्वर्या सुर्वे. लेदर क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळतो. डीएन नगर अंधेरीचा खेळाडू ऐश्वर्या आणि सध्या त्याच्या बॅटमधून रन येत आहेत, हे महत्वाचं आहे. मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील ज्याला खेळताना आपण पाहिलं लेदर क्रिकेटच्या माध्यमातून आणि तोच खेळाडू सध्या मैदानामध्ये रन करतोय. मेगा मॅग्निफिसंट ठाणे या संघासाठी 45 धावा झाल्यात. 5वं षटक सुरू झालंय. सचिनचं हे षटक आतापर्यंत 15 धावा देऊन गेले. यावेळेला समोर व्ही शेप मध्ये लॉंग ऑन ला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड बॉल चाललाय सीमा पार. 6 धावा मिळतील. तिसरा षटकार या षटकातला. क्षेत्ररक्षक आहे, इथे देखील धावा मिळतील ऐश्वर्याला 2. महागड षटक जितू रिची निलेश 11 डोंबिवलीसाठी 2 धावा या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर. अशा पद्धतीने 5 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 50 अप. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 53. 4 फलंदाज बाद. मेगा मैग्निफिसेंट ठाणे. 23 रन इस ओवर में आए. ऐश्वर्या सुरवे वहां पर गेंदबाजी के ऊपर सचिन पटेल के ऊपर टूट पड़े थे और ऐश्वर्या सुरवे ने बताया कि बल्लेबाजी जो है ये रिक्शा ड्राइविंग की तरह है. रिक्शा स्टैंड पर रिक्शा खड़ा रहेगा, ग्राहक अपने आप आएगा, भाड़ा अपने आप मिलेगा. शहरी रिक्शा मिलेगा या तो डायरेक्ट भाड़ा मिलेगा. क्रीज पर अगर आप खड़े रहेंगे, कमजोर गेंदें आएगी, रन अपने आप बनेंगे. ऐश्वर्या सुरवे ऑलराउंडर है.
सीमित ओवरों का क्रिकेट, ये ऑलराउंडरों का क्रिकेट है और अपनी उपयोगिता साबित करने वाली यहाँ पर बल्लेबाजी ऐश्वर्य की तूफानी पारी, 9 गेंदों में 28 रन। मागच्या ओव्हरचे काही हायलाइट्स षटकार तुमच्यापर्यंत. खूप चांगला पहिला षटकार मारला, त्यानंतर कव्हर ड्राईव्ह दाखवला, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, तिथे देखील 2 धावा त्याने घेतल्या. त्यानंतर पुन्हा एकदा सचिनचं भव्य स्वागत समोर केलं, लॉंगॉनला सरळ हा षटकार त्याने ठोकला. त्यानंतर कट शॉट देखील त्याने दाखवला शॉर्ट बॉलवर, तिथे 2 धावा मिळवल्या. मागचं षटक 23 धावांचं होतं आणि अशा पद्धतीने 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 53 धावा झाल्यात. खूप चांगलं टेलिकास्ट tenniscricket.in च्या माध्यमातून मागचं षटक, त्याच्या हायलाइट्स आमच्यापर्यंत त्यांनी दाखवल्या. दोन्ही टीमचे कॅप्टन व्यासपीठावर यायचे. राजयोद्धा खेळ आणि JS अभिजित पानसे 11 मुंबई, हा अंतिम कॉल आहे दोन्ही टीमच्या कर्णधारांसाठी. राजयोद्धा खेळ आणि JS अभिजित पानसे 11 मुंबई. पुढे टाकलेला बॉल ऑन ड्राईव्ह केलाय, फॉलो थ्रू मध्ये पायाने अडवण्याचा प्रयत्न होता यावेळेला गोलंदाज स्वप्नील परमारचा. तिथे 1 रन मिळते. 54 धावा झाल्यात. 4 ओव्हरमध्ये स्कोरबोर्ड कुठेतरी थांबला होता, त्याला कुठेतरी वेगाने आकार देण्याचा प्रयत्न केला गेला ऐश्वर्य सुर्वेच्या माध्यमातून. चांगले फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि आता तोच सामना करताना दिसेल स्वप्नील परमारचा. लेफ्ट हँडेड सीमर आहे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. अकुटप्प्याचा बॉल होता परंतु दिशा भरकटलाय, पंचांचा इशारा येतोय, इथे वाईट बॉल असेल, एक्स्ट्रा रन इथे मिळेल. मनोज गुप्ता तिथे आहेत, मुन्ना पठाण यांच्या बरोबरीने ऑनफिल्ड अंपायर या मॅच मध्ये. बॉलर एंडला मनोज गुप्ता यांना पाहताय, स्ट्रायकिंग एंडचे अंपायर आहेत, बॅट्समन एंडचे अंपायर मुन्ना पठाण. यावेळेला बॅकफुटला जात असताना एक्स्ट्रा खबर बाउंड्री लाईनच्या दिशेने हा फटका तर सजवला, डीप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे, तोपर्यंत 2 धावा इथे मिळतील. सचिन पटेल डीप मध्ये 2 धावा ऐश्वर्याच्या खात्यामध्ये. ऐश्वर्याने आतापर्यंत 300च्या स्ट्राईक रेटने 10 चेंडूमध्ये 30 धावा केल्यात. मध्ये कुठेतरी बॅटिंग मध्ये रन येणं गरजेचं होतं आणि ते त्याने करून दाखवलंय. मधल्या फळीमध्ये अतिशय चांगली फलंदाजी त्याच्याकडून झाली आहे. ऑन साइडला दिशा दिली आहे मिड विकेटला आणि स्क्वेअर लेगच्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. उडवलेला बॉल आणि तिथे अजित आगरकर कक्षाच्या दिशेने क्षेत्ररक्षण होत आहे. मनीष कोळेकर म्हणजेच पांडे यांच्याकडून, तोपर्यंत 2 धावा मिळतात ऐश्वर्याला. 32 धावा झाल्यात 11 चेंडूमध्ये. या 32 धावा केल्यात ऐश्वर्य सुर्वेने आणि 59 रन स्कोर बोर्डवर आहेत मेगा मॅग्निफिसंट ठाणेचे. 59 मोठ्या स्कोरच्या दिशेने वाटचाल करत असताना हा संघ या इनिंगच्या जोरावर पुन्हा एकदा बॉटमला लागतोय, खाली लागतोय हा चेंडू. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे अलॉंग द कार्पेट, बॉल त्याच्याकडे जाईल तोपर्यंत 1 धाव मिळते. या सिंगलच्या जोरावर 60 धावा झाल्यात आतापर्यंत मेगा मॅग्निफिसंटच्या. चांगली गोलंदाजी मी म्हणेन स्वप्नीलची या ओव्हरमध्ये. मोठा फटका आलेला नाहीये हे मात्र विशेष आहे सर. चांगली गोलंदाजी त्याच्याकडून होते, टप्पे चांगले आहेत, योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय, भेदकता आहे. पण विकेट मिळालेली नाही आणि अखेर आता विकेट मिळू शकते. फाईन लेगला बॉल हवेत आहे, टॉप एज, क्षेत्ररक्षक आहे, कॅच ड्रॉप आणि थ्रो देखील खराब केलाय. इथे 1 धाव मिळते रोहनला. अशा पद्धतीने या ओव्हरमध्ये आणखीन 1 धावची भर पडते. सुनील केवनेने हा झेल सोडला फाईन लेगच्या दरम्यान. 61 धावा झाल्यात. 6वं षटक सध्या प्रगतीपथावर असताना 8 षटकांची लढत आहे. यानंतरचा सामना देखील 8 षटकांचा होईल, जो पहिला सामना असेल त्या 2 टीमच्या दरम्यानचा. त्याच्यामुळे 8-8 षटकं तुम्हाला खेळायला मिळतील. पुन्हा एकदा बॉटमला लागलाय, बॅटच्या बॉल चाललाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये सचिन रमेश तेंडुलकर कक्षाच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसतात ऐश्वर्य सुर्वेसाठी. 2 धावाने हे षटक मात्र संपलंय आणि अशा पद्धतीने 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 35 धावांची आक्रमक आणि विलोभनीय खेळी फलंदाज ऐश्वर्य सुर्वेने इथे केली आहे. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 63 धावा मेगा मैग्निफिसेंट ठाणे, 4 फलंदाज बाद. देखिए, एक समय था जब 22 पर 4 और अब 63 पर 4 और स्वप्निल परमार ने 2 ओवर में 18 रन खर्च किए, पिछले ओवर में 10 रन आए. जो पार्टनरशिप है वो क्या कर सकती है अब दिख रहा है. ये पार्टनरशिप की अपेक्षा थी वहां पर मेगा मैग्निफिसेंट थाने को, और उनका खेल पहले 4 ओवर में मैग्निफिसेंट भले न रहा हो, पिछले 2 ओवर में उन्होंने जरूर मैग्निफिसेंट क्रिकेट दिखाया है.
और अब यहाँ पर स्थिति यह है कि ऐश्वर्य सुरवे अर्धशतक की तरफ धीरे धीरे आगे बढ़ रहे हैं। 13 गेंदों में 35, मतलब इससे ज्यादा नेशनल ब्लास्ट चैंपियनशिप में रनों का ब्लास्ट है। और ऐश्वर्य सुरवे का स्ट्रोक सिलेक्शन, एक भी उन्होंने हाफ कॉक शॉट नहीं खेला, दोहरे डबल माइंड में एक भी शॉट नहीं खेला। शॉट की टाइमिंग, प्लेसमेंट और फुटवर्क तीनों पर खरे उतरते हुए ऐश्वर्य सुरवे। और अगर आखिरी 2 ओवर तक ऐश्वर्य रुक जाते हैं और ऐश्वर्य रोहन ये दोनों नॉट आउट रहते हैं मान लीजिए, तो ये स्कोर 80 के आसपास हमें नजर आएगा, विच शुड बी अ वेरी गुड स्कोर टू डिफेंड इन द सेकंड इनिंग्स। हो, अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला. खऱ्या अर्थाने भागीदारीचं महत्व काय असतं ती भागीदारी इथे दाखवली. दोन्ही फलंदाजांनी योग्यतेने खेळ दाखवला. ऐश्वर्य सुर्वे त्याच्यामध्ये जास्त वरचढ राहिला. त्याने त्याच्या बॅटमधून मोठे मोठे फटके सजवले आणि अखेर 63 धावांपर्यंत संघाला नेऊन पोहोचवलं. 6 षटकांचा खेळ इथे संपलाय. 22 वर 4 अशी परिस्थिती असताना तिथून एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली या दोन्ही फलंदाजांनी. रोहन साळुंके सध्या स्ट्रायकिंग एंडला 6 चेंडूमध्ये 6 धावांवर खेळतोय, तर 13 चेंडूमध्ये 35 धावांची एक आक्रमक खेळी साकारली ऐश्वर्य सुर्वेने. बोलत तयार ओव्हर द विकेट. यावेळेला उडवला हा बॉल, हवेत आहे मिड विकेटला. एक झेल सुटला होता रोहनचा, यावेळेला चूक होणार नाही. खूप सुंदर झेल श्रवण डोंगरेच्या माध्यमातून. हा त्याचा दुसरा झेल. फलंदाज रोहन साळुंके बाद. क्या बेहतरीन शुरुआत यहाँ पर नए ओवर की हुई। पता था बैट्समैन शॉट के लिए जाएंगे और वहाँ पर रोहन साळुंके ने स्ट्रोक अच्छा खेला था, लेकिन श्रवण डोंगरे का ऊंचा कद और उससे भी मजबूत उनके इस्पाती इरादे। हमने देखा जिस तरह उन्होंने पहले विकेट के लिए कैच लिया था और वैसा ही कैच उन्होंने मिड विकेट पर लिया और मिड विकेट के ऊपर उन्होंने अपने कैप्टन को कहा मिड विकेट की चिंता आप छोड़ दीजिए, मैं हूं ना। और बिल्कुल बेहतरीन कैच। और अब नए बल्लेबाज के रूप में उतरते हुए मंदार गुरव उर्फ बंड्या। या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे योगेशच्या खात्यामध्ये. पॉवर प्लेमध्ये देखील त्याने ज्या वेळेला पहिला बॉल टाकला होता दुसऱ्या षटकामध्ये तेव्हा त्याच्या खात्यामध्ये विकेट होती आणि त्यानंतर तो डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलाय. 7व्या षटकामध्ये त्याही ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर विकेट घेतली आहे. त्यामुळे 2 फलंदाजांना त्याने आतापर्यंत बाद केलंय. ही मात्र विशेष बाब. फक्त 5 धावा त्याने खर्च केल्यात. पॉवर प्लेमध्ये देखील चांगली गोलंदाजी, तिथे 5 धावा खर्च केल्या होत्या. या षटकाची सुरुवात करत असताना मात्रेपाडा गावचा खेळाडू योगेश मात्रे सध्या चांगली गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज मंदार आलाय. बंड्या या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू, काळा चौकीचा खेळाडू. त्याच्या समोर आहे ऐश्वर्य सुर्वे. यावेळेला चांगला फटका ऐश्वर्याच्या बॅटमधून येतोय. वायडिश लॉंग ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत 1 रन मिळते ऐश्वर्याला. टाइम नीट करता आला नव्हता. 1 धाव तरी देखील देऊन जाईल हा फटका. 14 चेंडूमध्ये 36 धावांची खेळी आतापर्यंत साकारली ऐश्वर्य सुर्वेने. आणि आता मंदार बंड्या पहिला बॉल फेस करेल योगेश मात्रेचा. एक आक्रमक फलंदाज आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, पॉइंटला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये. सर्कलच्या बाहेर आपण पाहतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट आहे. एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ आणि एक एक्स्ट्रा कव्हर. पुढे टाकलेला बॉल आतमध्ये लागतोय बॅटच्या कडेला. तत्पूर्वी मिड ऑन नाहीये, लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येईल, तोपर्यंत 1 धाव मिळते. योगेश मात्रेने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. पहा, तो ज्या वेळेला बॉल अडवण्यासाठी मध्ये आला लगेचच त्याने माफी मागितली ऐश्वर्य सुर्वेला. ही चांगली खेळाडू वृत्ती इथे दाखवण्यात आली आहे आणि याच खेळाडू वृत्तीसाठी, याच संस्कृती जोपासण्यासाठी डोंबिवली हे शहर प्रसिद्ध आहे. योगेश मात्रे एक चांगला गोलंदाज. शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये त्याने हॅट्रिक घेतली होती. हे मात्र विशेष, ज्यावेळेला डोंबिवली ग्रामीण स्टार हा संघ तो सामना जिंकला होता. ऑन ड्राईव्ह इथे केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, खोदून काढला अक्षरशः हा बॉल ऐश्वर्याने. ऑन साइडला 1 रन तिथे मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेले आहेत आतापर्यंत स्कोर बोर्डवर 66. 5 फलंदाज बाद, 66 धावा. सध्या 7वं षटक प्रगती पथावर. 8 षटकांची लढत आहे. यानंतर होणारा सामना टॉससाठी दोन्ही टीमच्या कर्णधारांनी उपस्थित राहायचंय. राजयोद्धा खेड आणि JS अभिजित पानसे 11 मुंबई. चांगला फटका मंदारच्या बॅट मधून ऑन साइडला. बॉल सीमारेषा पलीकडे मंदारने ठोकलाय. षटकार.
मागे जातोय चेंडू विकेट कीपरकडे, यावेळेला रन मिळणार नाही मंदारला. या अगोदरच्या बॉलवर ऑन दी राईज खूप चांगला फटका, चांगलं टायमिंगच्या जोरावर बॉलला बाहेर पाठवलं. बाउंड्री लाईनच्या 7 ओव्हरचा खेळ संपलाय. 72 धावा, 5 फलंदाज बाद. योगेशने त्याचा 2 ओव्हरचा स्पेल कंप्लीट केला. 2 ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्या. 2 फलंदाजांना त्याने बाद केलं. इकॉनॉमी राहिलाय त्याचा 7. तर 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 72 धावा आहेत. शेवटचं षटक पाहूया आता कुठल्या गोलंदाजाला दिलं जात आहे. एक विशेष बाब, अर्धशतक या स्पर्धेमध्ये अजूनही आलेलं नाही हरीश सर. 9 रन पिछले ओवर में आए और योगेश मात्रे ने एक अच्छा कैच भी लिया, 2 विकेटें भी ली. मतलब खुद से खुददारी के साथ वो खेल रहे हैं, टीम के साथ ईमानदारी निभा रहे हैं और वक्त के साथ वफादारी निभा रहे हैं. 7 ओवर 72 रन 5 विकेट. एक समय था जब पावर प्ले खत्म हुआ तो मेरे ख्याल से 22 पर 3 के आसपास, 21 पर 3 के आसपास का स्कोर था और पिछले 4 ओवर में बहुत अच्छी बल्लेबाजी हमें देखने को मिली है. बहुत ही जबरदस्त माहौल में ऐश्वर्या सुरवे ने दिखा दिया कि माना के इरादे सख्त है, माना के इरादे सख्त है, लेकिन आगे बढ़ने का यही सही वक्त है. आगे बढ़ने का वक्त देखा उन्होंने, आए, जिम्मेदारी अपने कंधों पर ली. एक टीम के जब आप सीनियर खिलाड़ी होते हैं तो आपके ऊपर जिम्मेदारी होती है. और अब आखिरी ओवर में जबकि बॉल का फर थोड़ा पुराना हुआ है, मंदार गुरव और ऐश्वर्या सुरवे दोनों हार्ड हिटिंग बैट्समैन हैं. इस ओवर में रन बनाने का सुनहरा अवसर जरूर ढूंढना चाहेंगे दोनों बल्लेबाज मेगा मैग्निफिसेंट ठाणे के. दिनेश हिरामण पाटील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. खूप चांगल्या गोष्टीचा उल्लेख त्यांनी केला. त्यांनी सांगितलं की कुणालजी पहा, लेदर बॉल आणि टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचा फिटनेस, त्यांचा दर्जा, त्यांचा जो स्टँडर्ड आहे त्याच्यावर त्यांची नजर होती. खऱ्या अर्थाने एका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे ते MD आहेत. त्यामुळे लगेचच त्यांनी हेरलं की ऐश्वर्या सुर्वे स्वतःच्या रन देखील धावतोय, दुसऱ्यांच्या रन देखील धावतोय, चांगली बॅटिंग करतोय. थकवा कुठेच त्याच्या खेळीमध्ये अजूनपर्यंत जाणवलेला नाहीये. रन झालेले आहेत 74. तो खेळतो 39 वर 16 चेंडूमध्ये. फुलटॉस होता, खूप चांगला ड्राईव्ह इथे दाखवलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवला आणि पहा पुन्हा एकदा दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली. हा फिटनेस आहे, दर्जा दाखवत असताना खेळीमध्ये ऐश्वर्या सुर्वे. बहुत सही बात है. सिंगल डबल बाउंड्रीज, सिंगल को डबल में कन्वर्ट करना. और ऐश्वर्या सुर्वे देखिए, जो शारीरिक सुसज्जता जिसकी बात चल रही है, और पहले के ज़माने में जब इंटरनेशनल क्रिकेट भी हुआ करता था उसमें फिटनेस के ऊपर उतना जोर नहीं था. लेकिन आज अगर BCCI को आप देखें तो योयो टेस्ट, मतलब ऐसा कहा जाता है कि योयो टेस्ट क्लियर करते करते युवराज सिंह की आंखों में पानी आ गया. सो कहने का मतलब ये है कि अगर आपकी फिटनेस सही रहेगी, आज पप्पू तोड़कर जैसे टेनिस क्रिकेटर को मैं देखता हूं, हु इज अ रग्बी प्लेयर, सच अ फैंटास्टिक फिटनेस. तो यहाँ पर 1 रन पूरा करते हुए ऐश्वर्या सुर्वे, सबसे बड़ी बात है नॉट आउट रहते हुए उन्होंने अब तक अपनी टीम के टूटते हुए पारी को संभाला है. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला फिटनेसच्या बाबतीत आणि पप्पू तोडकरच्या बाबतीत. विशेष म्हणजे रग्बी प्लेअर तो आहे, भारताचं नेतृत्व तो सातत्याने करत असतो त्या रग्बी खेळासाठी. 77 धावा झाल्यात, 5 फलंदाज बाद झालेत. 8वं षटक सध्या सुरू आहे. महाराष्ट्र पोलीस दलात देखील तो कार्यरत आहे. चांगली फिटनेस त्याने राखली आहे. फुलटॉस होता, यावेळेला स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉइंट मधून निघतोय बॉल मागे, तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल बंड्याच्या माध्यमातून, मंदारच्या माध्यमातून. 2 धावा मिळतात, 79 धावा आता स्कोर बोर्डवर आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. ऐश्वर्या सुर्वेने एक अतिशय चांगली फलंदाजी दाखवली. 18 चेंडूमध्ये 42 धावा केल्या या सामन्यामध्ये. अर्धशतक अजूनही नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप मध्ये देखील आलेलं नाहीये आणि त्याचबरोबर खाडी चषकामध्ये देखील आलेलं नाहीये, हे मात्र विशेष. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, हा त्याचा आवडीचा फटका आहे. या फटक्यावर भरपूर धावा त्याने केल्यात, खोऱ्याने रन केल्या जातात त्याच्या माध्यमातून. मुंबई प्रीमियर लीग नुकतीच संपन्न झाली, त्यामध्ये हे फटके त्याने खूप यशस्वीरित्या सजवलेले आहेत. इथे डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू शिल्लक, 79 रन, 79 धावा. फुलटॉस होता, यावेळेला कव्हर्स वरून उडवण्याचा प्रयत्न, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. 1 रन पूर्ण होते, दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय, रनआउट होईल. शेवटच्या चेंडूवर रनआउटची शिकार. 80 धावा झाल्यात, 80ला 6. सर्वप्रथम लक्षात घ्या, दोन्ही टीमचे कॅप्टन या स्पर्धेमध्ये सामना जर टाय झाला तर सर्वप्रथम विकेट पाहिल्या जातात. विकेट बरोबरीत असतील तर त्यानंतर जो टॉस आपण केला होता सामन्याच्या पूर्वी
तो मात्र ग्राह्य धरला जातो. परंतु तुम्ही ते रनआउटची विकेट इथे गमावली आहे, त्यामुळे 80ला 6 फलंदाज तुमचे बाद झालेले आहेत आणि दुसऱ्या डावाकडे आपण थोड्याच वेळामध्ये वळणार आहोत. आता लक्ष आहे 81 रनचं. पाहूया एक वेळेला बॅटिंग कार्ड. अमित कोहलीने रन केले 8. 6 चेंडूचा सामना त्याने केला. योगेश म्हात्रेने त्याला आउट केलं. झेल पकडला होता श्रवण डोंगरेने. भावेश शेलारने रन केले 7. केजू मुंडेने त्याला आउट केलं. योगेशने तो चांगला झेल पकडला होता. प्रीतम परब या मॅचमध्ये कॅप्टनने 3 धावा केल्या. केजू मुंडेने त्याला आउट केलं. योगेश पाटीलने हा झेल पकडला. मोनू चव्हाण रनआउट झाला. विक्रांत पाटीलचा खूप चांगला सटीक थ्रो आला होता यष्ट्यांवर. तिथे मोनू चव्हाणची विकेट मिळाली. त्याने रन केले फक्त 3. रोहन साळुंके त्याचा देखील झेल श्रवण डोंगरेने घेतला. योगेश म्हात्रेचं ते षटक चांगलं होतं. 6 धावा त्याने केल्या. ऐश्वर्या सुर्वेने आज दमदार खेळ दाखवला. एक चांगला ऑलराऊंडर, मुंबई प्रीमियर लीग देखील गाजवलेला खेळाडू. त्याने 18 चेंडूमध्ये 42 धावांची नाबाद इनिंग इथे पेश केली. मंदार गुरवने त्याला चांगली साथ दिली. 6 चेंडूमध्ये 10 धावा करत असताना एका षटकाराच्या मदतीने एक एक्स्ट्रा. 8 षटकाचा खेळ संपला. 10च्या सरासरीने रन झालेत 80. 81 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आता एक नजर टाकूया बॉलिंग कार्डवर. त्याच्यामध्ये केजू मुंडेने 2 षटक हाताळले. 17 धावा खर्च केल्या. 2 विकेट्स घेतले. 2 डॉट बॉल. इकॉनॉमी 8.50. योगेश म्हात्रे बुगया टोपण नावाने प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज. 14 रन त्याने खर्च केले. 2 षटकामध्ये 2 विकेट. 4 डॉट बॉल. 7चा इकॉनॉमी. स्वप्नील परमार ज्याने 2 ओव्हरमध्ये 18 धावा खर्च केल्या. 9चा इकॉनॉमी. सचिन पटेल ज्याने एका षटकामध्ये 23 धावा, सर्वाधिक महागडे षटक या इनिंग मधलं त्याने टाकलं. आणि विजय पवार ज्याने एका षटकामध्ये 8 धावा खर्च करत 8चा इकॉनॉमी राहिला. फॉलो विकेटवर एक नजर टाकली मगाशी देखील आपण ज्याचा उल्लेख केला. 22ला 4 फलंदाज होते. त्याच्यानंतर एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली, कारण 63ला 5वी विकेट मिळवता आली विरोधी गोलंदाजी करणाऱ्या टीमला. 6वी विकेट ही 80 वर पडली आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपला. 80 धावा झाल्यात. 81 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या डावामध्ये टीम जितू, रिची, निलेश 11 डोंबिवलीला हा पाठलाग दुसऱ्या डावामध्ये कशा पद्धतीने होईल हे ऐकण्यासाठी आपण कॉम्बॉक्समध्ये करूया परिवर्तन. ऐकूया हरीश पंड्या सरांना. नहार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ज्या हॉस्पिटलची चर्चा आम्ही सातत्याने करतो, MD आहेत दिनेश हिरामन पाटील. आणि मगाशी न्यूरोलॉजी डिपार्टमेंटचा उल्लेख केला होता. भारतातलं अतिशय चांगलं डिपार्टमेंट आणि खऱ्या अर्थाने नहार हॉस्पिटलचे देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जाऊया, काही सन्मान तिथे होणार आहेत. जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर. तर विनंती करतो मी व्यासपीठावर सन्माननीय जयवंत पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे करायचा आहे. देसाईगावचे हरिश्चंद्र म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. यांचा सन्मान इथे केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. जयवंत पाटील यांच्या शुभ हस्ते हे सर्व अतिथीगण आहेत व्यासपीठावर. त्यांचा सन्मान इथे होत असताना गावठी क्रिकेट संघ खार्डी आयोजित खार्डी चषकामध्ये आणि त्याचबरोबर त्याच्या अंतर्गत सुरू असलेली स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक प्रस्तुत नॅशनल ब्लॅस्ट चॅम्पियनशिप या क्रिकेट स्पर्धेमध्ये सन्मान इथे होत असताना आमच्या सर्व मान्यवरांचा जयवंत पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान इथे होतोय. तो म्हणजेच हरिश्चंद्र म्हात्रे यांचा, देसाई गावचे आहेत. आणि यानंतर मी विनंती करेन गणेश पाटील यांना की आपण सुद्धा यायचं आहे आणि गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करू. फडकेपाड्याचे शाखा प्रमुख सन्मान्य मधुकर खंडागळे साहेबांचा सन्मान इथे केला जाणार आहे. सर्व अतिथीगणांचा मनपूर्वक आभार. खूप चांगला सुंदर असा मोमेंटो तुम्ही पाहतात. एक छोटासा बेस आणि बेसवर तुम्ही पाहतात या स्पर्धेची ओळख असलेली निश्चितच त्याच्यामध्ये तुम्हाला ती नावं पाहायला मिळतात. ते नाव तुम्हाला पाहायला मिळते खाडी चषकाचं आणि त्यानंतर एक सुंदर असा चेंडू त्याच्यावर तुम्हाला पाहायला मिळतो. हे माझं सर्वांचिन्ह आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या सर्व पाहुण्यांसाठी. तर मधुकर खंडाळे यांचा सन्मान इथे होत असताना गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते. यानंतर आपण लगेचच टॉससाठी मी सुद्धा इन्व्हाइट करतोय दोन्ही संघाचे संघनायक राजयोद्धक खेळ आणि त्याचबरोबर JS अभिजित पानसे 11 मुंबई दोन्ही संघाचे संघनायक. आपण टॉससाठी सुद्धा रेडी राहायचं आहे. तो पण आपण वळूया लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. हेलो, शुक्रिया प्रसाद परब जी. देखिए, महाराष्ट्र की और डोंबिवली की ये परंपरा है अतिथि देवो भव. जो भी हमारे प्रतिष्ठित नागरिक, हमारे इनवाइटेड गेस्ट्स हैं, उनका सत्कार करते हुए हमें भी अभिमान हो रहा है, क्योंकि इतना बढ़िया टेलीकास्ट और इतना बड़ा चैम्पियनशिप, नेशनल ब्लास्ट चैम्पियनशिप, बहुत ही कैची नाम दिया गया है इस टूर्नामेंट को. क्योंकि कई जगहों पर हम प्रीमियर लीग, बैश ऐसे नाम सुनते हैं, लेकिन ये एक अलग नाम है, नेशनल ब्लास्ट चैम्पियनशिप NBC. और आशा करता हूँ कि ये नाम आगे बढ़ेगा और दिन दुगनी रात चौगुनी तरक्की करेगा. 48 गेंदों में 81 रन चाहिए. कुणाल, 22 पर 4 था, उसके बाद 63 पर
पांचवा विकेट गिरा, 41 रन की भागीदारी पांचवें विकेट के लिए और छठा विकेट 80 पर गिरा। 17 रनों की पार्टनरशिप, वो दो पार्टनरशिप जो है इसने लड़ने की ताकत मेगा मैग्निफिसेंट वाकबीड़ को थाने को दी है। अब यहाँ पर रनों का चेस करते समय आपका क्या मानना है, क्या पावर प्ले के 3 ओवर इंपॉर्टंट रहेंगे या ओव्हर टू ओव्हर उनको लेखा जोखा देखना पडेगा? समीर सोमने आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होते तेव्हापासून आम्ही चर्चा करतोय पॉवर प्लेचे ते 3 षटक, त्याच्यानंतर 2-2 ओव्हरमध्ये आपण फेस डिवाइड केलेले आहेत या स्पर्धेमध्ये 8 षटकांच्या ज्या वेळेला सामना असतो। पॉवर प्लेचे 3 षटक खूप महत्त्वाचे आहेत हरीश सर, कारण पॉवर प्ले जर तुम्ही फोडण्यामध्ये यशस्वी झालात, जर पॉवर प्लेमध्ये 3 ओव्हरमध्ये 30च्या आसपास लक्ष जर ठेवून तुम्ही चालत असाल आणि त्या धावा जर तुम्ही पूर्ण केल्या पॉवर प्लेच्या दरम्यान, तर तिथून पुढे तुमचा मार्ग थोडासा सुकर होतो। परंतु पॉवर प्लेमध्ये जर रन आले नाही आणि तिथे जर तुम्ही विकेट गमावले तर थोडंसं कठीण काम होतं आणि हे आतापर्यंत आपण या नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप मध्ये पाहिले। परंतु कॅमेरामॅन देवचं कौतुक करायला आपण विसरणार नाही आहोत। खूप चांगलं टेलिकास्ट तो करताना दिसतोय, ज्यावेळेला खेळाडू आतमध्ये जातात अगदी खेळपट्टीपर्यंत जाऊन त्यांना कव्हर करण्याचं काम कॅमेरामॅन देवने केलंय। प्रत्येक सूक्ष्म घडामोडींवर लक्ष त्याच्या कॅमेऱ्याच्या लेन्सचं आहे, त्याच्यामुळे कॅमेरामॅन देवने खूप चांगलं टेलिकास्ट या स्पर्धेसाठी केलंय। आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे पॉवर प्ले खूपच महत्त्वाचा असेल जीतू, रिची, निलेश, इलेव्हन डोंबिवलीसाठी। आणि सध्या आपल्या स्क्रीनवर कॅमेरामॅन देवला तुम्ही पाहू शकता tenniscricket.in च्या माध्यमातून। टेनिस क्रिकेट की दुनिया में आमूलाग्र परिवर्तन संतोष नाडेकर ने लाया जब tenniscricket.in की स्थापना हुई और आज 14 लाख सब्सक्राइबर्स उनके पास है, जो मुझे लगता है कि टेनिस क्रिकेट के पूरी दुनिया के जो भी ब्रॉडकास्टिंग की दुनिया है उसमें सबसे हाईएस्ट कहे जाएंगे। तो यहाँ पर खेल की शुरुआत होगी। मनीष कोळेकर, पांड्या और योगेश पाटिल। योगेश पाटिल स्ट्राइक पर है, नहीं पांड्या, मनीष कोळेकर उर्फ पांड्या और योगेश पाटिल नॉन स्ट्राइक एंड पर बॉलिंग करेंगे। जावेद कुरैशी, हाल ही में मुंब्रा प्रीमियर लीग का जिन्होंने सबसे बेहतरीन खिलाड़ी का अवार्ड हासिल किया। बहुत डिसिप्लिन वाली गेंदबाजी जावेद कुरैशी की हमें देखने को मिली है। लेफ्ट आर्म राउंड, पहली गेंद थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर रखा था, ज़्यादा तकलीफ नहीं हुई इसे ड्राइव करने में। मनीष कोळेकर को 1 रन उन्होंने पूरा किया। इस मैदान पर 4 और 6 के साथ 1 और 2 की तलाश बहुत ज़रूरी रहेगी। कभी कभी 1-1, 2-2 रन आपको विजयी लक्ष्य तक ले जाने में मदद करते हैं और कहते हैं ना कि लाखों मील लंबी यात्रा पहला कदम उठाने से शुरू हो जाती है। तो जो टारगेट उनको दिया गया है उसको पूरा करने की दिशा में अब पहला कदम जरूर उठाया मनीष कोळेकर ने। जावेद राइटी बैट्समैन के लिए राउंड द विकेट आए थे, अब लेफ्टी बैट्समैन के लिए ओवर द विकेट आ रहे हैं और स्ट्राइक पर है इस वक्त योगेश पाटिल। पटकी हुई गेंद और यहां पर पुल कर दिया है, निर्जन क्षेत्र में जाती हुई गेंद, पहला टप्पा और बॉल अजीत अगरकर स्टैंड के ऊपर से, ये 6 रन। शुरुआत है ये तो इसी तरह रन बनाने पड़ेंगे। क्षेत्ररक्षण के ऊपर दबाव योगेश पाटिल ने ऑलरेडी बना दिया है। पावर प्ले का पावरफुल क्रिकेट का प्रदर्शन जीतू, रिची, नीलेश, इलेवन डोंबिवली द्वारा। अगली गेंद इस बार क्या करारा शॉट था, बिल्कुल विभाजित करते हुए नजाकत नफासत के साथ ये 4 रन।
फ्रंट फुटला येत असताना एक नेत्र दीपक फटका हा कडकडीत देखील होता आणि कुरकुरीत देखील होता. बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर झाला. बहुत अच्छे रनों का पीछा चलता हुआ 11 रन्स. फुलर लेंथ की बॉल और आज के सुबह का सबसे बेहतरीन शॉट स्लॉक स्वीप और बॉल मैदान के बाहर रफू चक्कर 4 रनों के लिए आलीशान. सोनारपाडा गावचा खेळाडू आहे, त्याच्या बॅट मधून चौकार आल्या. 15 धावा फलकावर लागल्यात आणि पहिलं षटक खूप महागडे ठरत असताना मेगा मॅग्निफिसंट ठाणेसाठी 15 रन बगैर कोई नुकसान के. इस बार एक और बेहतरीन शॉट था ऑन ड्राइव. वहां पर सबसे अच्छी बात यह है योगेश पाटिल की टाइमिंग, ये बिल्कुल ऐश्वर्या सुरवे के टाइमिंग की तरह थी. मुझे ऐसा लगा कि ऐश्वर्या सुरवे अगर राडो था तो यहाँ पर योगेश पाटिल जो है रोलेक्स है. जिस तरह से टाइमिंग रही है दोनों की बेहतरीन, और अपने अपने टीम की जिम्मेदारी लेकर वो खेल रहे हैं, ये अच्छी बात है. रनों का पीछा करना. अब 43 गेंदों में 65 रनों की जरूरत. 81 रन बनाने हैं मैच जीतने के लिए. और ये देखिए कोलेकर ने वहां पर गेंद को मैदान के बाहर भेज दिया. उत्कृष्ट टाइमिंग के जरिए लगने वाला फॉलिंग स्वीप चौका. थोडासा धडपडणार परंतु बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवणार. चांगला फटका फॉलिंग स्वीप, जसं तुम्ही म्हटलं अगदी योग्य उल्लेख या फटक्याचा. खूप चांगल्या पद्धतीने या स्ट्रोकला कन्वर्ट करत असताना मनीष कोळेकर या फटक्यांसाठी जाणला जातो. TDPL सीझन 1चा मालिकावीर बाईक जिंकणारा खेळाडू. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली होती मनीष कोळेकरनी आणि आतापर्यंत धावा झाल्यात 20. जो पाले अंबरनाथचा खेळाडू आहे आणि योगेश पाटील सोनारपाडाचा खेळाडू आहे. दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान एक चांगली भागीदारी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन आहेत 20-20. 42 चेंडू 61 धावा. 42 बॉल 61 रन टू विन. योगेश पाटिल 4 बॉल 15, मनीष कोड़ेकर 2 बॉल 5 और जावेद का पहला ओवर 20 रन का खर्चीला. देखिए जो 23 रन सचिन पटेल के ओवर में आए थे उसके जवाब में ये 20 रन पहले ही ओवर में ले लिए है. अब यहाँ पर देखने वाली बात होगी कि किस तरह वो फॉलो करेंगे. ये हमारे तमाम खारडी चषक के कार्यकर्ता भाइयों को आप देख रहे हैं, कंधे से कंधा मिलाकर भाईचारा का बहुत बड़ा संदेश हमारे खारडी चषक के कार्यकर्ताओं द्वारा. अक्षय पवार को आपने देखा, ऐश्वर्या सुरवे को फड़के पाड़ा एंड से तुरंत कैप्टन ने आजमाइश की है और बैट्समैन है योगेश पाटिल. पहली गेंद इस बार स्वीप किया, स्क्वायर ऑफ द विकेट. स्ट्राइकर एंड के अंपायर मुन्ना पठान के बाजू से गुजरती हुई गेंद गई थी मिड विकेट की तरफ. 1 रन जावेद कुरैशी वहां पर फील्ड करते हुए 1 को 2 में तब्दील कर दिया आखिरकार बैट्समैन योगेश पाटिल ने. तो 2 रनों की तलाश पहली इनिंग में भी थी, 2 रनों की तलाश दूसरी पारी में भी हो रही है. 22 बगैर कोई नुकसान के. इस बार ड्राइव कर दिया. प्लेसमेंट अच्छी थी लेकिन वहां पर फील्डर पहुंचे. एक ही एक्शन में दौड़ते हुए जिशान ने बॉल को रोका, थ्रो किया, स्कोर आगे बढ़ता हुआ. और ये आप देख रहे हैं सम्माननीय दिनेश रमन पाटिल, the whole and soul of Nahar multi speciality hospital, corporate look. और नाहर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल को मैं बहुत बहुत मुबारकबाद देना चाहूँगा. ईश्वर भगवान अल्लाह आपको बहुत ताकत दे कि आप पेशेंट्स की सेवा करें और उनकी सेहत का ख्याल रखें. कोरोना के समय में आप और आपकी टीम ने जो काम किया वो सराहनीय है और वही इंसानियत के जज्बे को लेकर आप काम करते रहें. ऐश्वर्या की अगली गेंद नीचे रहने वाली सबमरीन. कुणाल क्वालिटी ऑफ बॉलिंग आप देखिए, पहली इनिंग में केवल 1 एक्स्ट्रा और वो 1 मात्र वाइड था, जो बताता है नेशनल ब्लास्ट चैंपियनशिप का स्टैंडर्ड क्या है. इस बार 2 कदम आगे आए, ड्राइव किया. तर पुढील टॉससाठी दोन्ही संघांनी
टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. रिची मात्रे आदर्श संघ, ये देखिए ये भी एक अवार्ड दिया जाएगा. यू आर द रोल मॉडल ऑफ क्रिकेट, आदर्श संघ. सुखदेव मात्रे जी इनके द्वारा ये अवार्ड दिया जाएगा. बहुत बड़ा अवार्ड है. इस बार शफल होकर खेलने का प्रयास, पगबादा की अपील, मुड़े, फॉलो थ्रू में थ्रो किया और वहां पर दोनों बल्लेबाज पहले से तय कर चुके थे कि हमें एक्स्ट्रा रन नहीं लेना है. लेग बाय का 1 रन मनोज गुप्ता द्वारा और स्कोर अब आगे बढ़ता हुआ 25 पर. बहुत अच्छी सेहतमंद स्थिति में इस वक्त चलते हुए जितू रिची नीलेश 11 डोंबिवली. 81 रन बनाने हैं 8 ओवर में. आप देख रहे हैं गावदेवी क्रिकेट संघ खाड़ी आयोजित खाड़ी चषक 2021 स्वर्गीय रतन बुआ पाटिल स्मृति चषक प्रस्तुत नेशनल ब्लास्ट चैंपियनशिप. इस बार बोलर्स बैक ड्राइव आड़े बल्ले से खेला था, हालांकि रन जरूर मिला है और वहां पर मंदार गुरव ने गेंद को रोका था. ओवर यहां पर समाप्त होता हुआ 2 ओवर 26 रन. मनीष कोड़ेकर 5 बॉल 7, योगेश पाटिल 7 बॉल 18 और अब 36 गेंदों में 55 रनों की जरूरत. चांगली भागीदारी 26 धावांची. परंतु आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय यामा R15 ही जी बाईक आहे ही उत्कृष्ट फलंदाजाला दिली जाणार आहे नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपच्या दरम्यान. ही जी पहिली बाईक तुम्ही पाहताय यामा R15M ही उत्कृष्ट फलंदाजाला दिली जाणार आहे नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपच्या माध्यमातून. त्यानंतरच्या ज्या 2 बाईक आहेत त्या उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजाला दिल्या जाणार आहेत ग्रामीण गटातून खार्डी चषकाच्या दरम्यान. आणि त्याच्यानंतर तुम्हाला रेनॉल्डची ट्रिबर कार पाहायला मिळते. ही नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपमध्ये मालिकावीराचा पुरस्कार त्या खेळाडूला मिळेल. त्याच्यानंतर ज्या बाजूच्या कार्स आहेत त्याच्यावर एक नजर टाकणार आहोत आपण कॅमेरामॅन देवच्या माध्यमातून. ही जी कार तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवर ही नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपसाठी मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून दिली जाणार आहे. आणि त्यानंतर आयोजकांनी आम्हाला सांगितलं ही जरी निळ्या रंगाची कार असेल तुम्ही कुठल्याही रंगाची कार घेऊ शकता. क्या बात है. कलर मैटर्स द मोस्ट. आपका पसंदीदा कलर आप चुनिए और शान से चलिए. मुझे एशियन पेंट्स का ऐड याद आ गया. हर रंग कहता है कि इसमें कौन रहता है. हर रंग की एक दास्तान है. यहाँ पर इस वक्त हरा रंग और गुलाबी रंग मौसम को गुलाबी करता हुआ क्रिकेट नेशनल ब्लास्ट चैंपियनशिप में जितू रिची नीलेश का. जीशान खान पहली यॉर्कर और उस पर बहुत आत्मविश्वास के साथ ड्राइव करते हुए मनीष कोलेकर बॉल के पेस का उपयोग किया. बाउंड्री लाइन से लगभग 2 कद अंदर रोका था. वहां पर बाएं हाथ के खिलाड़ी थे और इसलिए बॉल को पकड़कर थ्रो करने में थोड़ा वक्त लगा क्योंकि बॉल की प्लेसमेंट उनके दाहिनी ओर थी. स्कोर आगे बढ़ता हुआ 28. अंपायर ने थर्ड अंपायर से मदद मांगी है मुन्ना पठान ने और थर्ड अंपायर अब अपना फैसला सुनाएंगे. दोनों अंपायर मनोज गुप्ता और मुन्ना पठान थोड़ा सा पॉज लेते हुए क्योंकि फैसला अब तीसरे अंपायर के पाले में है. जीशान खान से एक अच्छे ओवर की उम्मीद की जा रही है. यहां पर कोई विकेट नहीं गिरा पाए हैं. ये स्टेज पर 22 पर 4 थे, 28 पर कोई विकेट नहीं है दूसरी पारी में. ये बड़ा फर्क है. चौका नहीं है. स्कोर 2 रन से आगे बढ़ता हुआ 28 विदाउट लॉस. 81 रन बनाते समय अब 35 गेंदों में 53 रनों की जरूरत. देखिए एक्शन रिप्ले कैमरा ने बहुत अच्छा टेलीकास्ट दिया है. आखिरी वक्त तक शारीरिक संतुलन बनाए रखा और बॉल को थ्रो किया गया था. इस बार ओवर पिच बॉल थी, उठा दिया और टप्पा खाती हुई बॉल लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर. 4 रन. भव्य शॉट.
पावर प्ले का अंतिम ओवर। इस बार रिवर्स स्वीप और बॉल अब देखिए मैदान के बाहर चली जा रही है, जावेद के बाजू से गुजरती हुई। 9-2-11 और ये लगा शानदार रिवर्स स्वीप चौका। हाई स्कोरिंग गेम में चेस कैसे किया जाता है? इंच टू इंच, यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर चेस चलता हुआ। 36। इस बार उसी दिशा में लालच परोसा था जिशान ने। जिशान भी एक थिंकिंग गेंदबाज है। मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग के सर्वश्रेष्ठ गेंदबाज के रूप में उन्होंने अवार्ड हासिल किया। दोस्तों ये वो बाइक्स आप देख रहे हैं, बेस्ट बॉलर, और ठीक बाई और ग्रामीण क्रिकेट का मैन ऑफ द टूर्नामेंट का आप बाइक देख रहे हैं। इस बार भी बहुत अच्छा लॉफ्टेड ऑन ड्राइव मार्क वॉकी अदा में खेल दिया था, 2 रन पूरा करते हुए मनीष कोड़ेकर उर्फ पंड्या। यामाहा जापानीज कंपनी है और जापानीज लोग गुणवत्ता, क्वालिटी के ऊपर बहुत तवज्जो करते हैं। दिनेश हीरामन पाटिल जी ने भी इस टूर्नामेंट के आयोजन में क्वालिटी के ऊपर जोर दिया है। दैट्स यामाहा फॉर यू। शान की सवारी पहनी और शान से चलिए। इस बार एक और बैठक शॉट, क्या स्वीप कर दिया है, लाजवाब। कुणाल, एक चीज आप गौर करेंगे, योगेश पाटिल 7 बॉल 18 और मनीष कोड़ेकर ने उनको ओवरटेक कर लिया 11 बॉल 23। और एक चीज है कि जब हार्दिक पंड्या और कृणाल पंड्या अच्छा नाही खेळ रहे तो आपला डोंबिवलीचा पंड्या जो आहे तो चांगलाच खेळतोय। आणि तेवढीच चांगली कॉमेंट्री हरीश पंड्या करतात। धन्यवाद। दुग्ध शर्करा योग कधी कधीच जुळून येतो। तो 3 ओवर 42 रन, 3 ओवर्स 42। सबसे बड़ी बात है दोनों बल्लेबाजों ने जो आत्मविश्वास के साथ खेला है। नेशनल प्लास चैंपियनशिप कुणाल दिसंबर में हो रही है, एक अच्छी बात भी है क्योंकि दशहरा से जब सीजन की शुरुआत होती है, दिसंबर आते आते तमाम टीमें 4-5 टूर्नामेंट खेलते हैं, उनका लय बढ़ जाती है, कॉम्बिनेशन बढ़ जाता है और वो साफ यहाँ पर देखने को मिल रहा है जितू रिची नीलेश टीम के अंदर। बहुत ही भव्य आयोजन दिनेश हीरामन पाटिल जी। एक सपना था उनका कि खारडी में मैं नेशनल लेवल का टूर्नामेंट लेकर आऊंगा और वो ला चुके हैं। नया ओवर लेकर आ रहे जिमी नाटेकर, ड्राइव किया, बोलर्स बैक ड्राइव, रन आउट का यही एक तरीका था जिससे पंडे आउट हो सकते थे और पहली सफलता का मीठा स्वाद चखते हुए मेगा मैग्निफिसेंट ठाणे। फलंदाज पांड्या ऑन साइडला ड्राईव्ह करायचा होता, मनगट वळवलं होतं परंतु समोर खेळला गेलेला हा फटका होता। बॉलरच्या हातामध्ये बॉल थांबला आणि त्याच्यानंतर त्याने त्याचं काम व्यवस्थितरित्या पार पाडलं, परंतु दुर्दैवी ठरला या बॉलवर मी म्हणेन मनीष कोळेकर पंड्या। वाकई में, लेकिन बहुत अच्छी पारी खेलकर लौटे हैं। बतौर ओपनिंग बैट्समैन जो उनसे अपेक्षा की गई थी वो उन्होंने कर दिखाई है। और जीतू रिची नीलेश 11 JRN इस वक्त कामयाबी के घोड़े पर सवार है। नए बैट्समैन के रूप में अब विजय पवार।
दोन्ही कॅप्टननी नाणेफेकसाठी नाणेफेक कक्षामध्ये त्वरित संपर्क साधायचा आहे. 42 for 1. इस बार बेहतर बॉल थी. स्टंप टू स्टंप गेंदबाजी जिम्मी कर रहे हैं, जो अच्छी बात है. इसी की जरूरत भी थी. सीमित ओवरों के क्रिकेट में इस तरह की गेंदें होना बहुत जरूरी है. स्टंप टू स्टंप गेंदबाजी के जरिए आप बल्लेबाज के टेक्निक की अग्नि परीक्षा ले सकते हैं. 42 पर 1. और ये हमारे कमेंट बॉक्स का दृश्य. बल्ला और पैर साथ में रखा, पुश किया, 1 रन लिया, दूसरे की दौड़ लगा चुके हैं वहां पर और बड़े आराम से पूरा कर लेंगे. इसको कहते हैं समय सूचकता. दोनों ने एक दूसरे का कॉल स्वीकार किया. वो कहते हैं ना, एक ने कही दूजे ने मानी, एक ने कही दूजे ने मानी, नानक कहे दोनों ज्ञानी. दोनों ने एक दूसरे के कॉल को रिसीव किया. 44 for 1. 3.5 overs. 27 चेंडू 37 धावा. 27 balls 37 to win. 10 का फर्क है. योगेश पाटिल 10 बॉल 20. विजय पवार ने अब तक कोई गेंद खेली नहीं है. एक और फुल टॉस बॉल थी, बड़े आराम के साथ खेला, 1 रन पूरा किया, दूसरे की दौड़ लगा चुके, इस बार भी पूरा कर लेंगे. आत्मविश्वास भरी रनिंग बिटवीन द विकेट. योगेश पाटिल, रनों की भूख उनके बल्ले में साफ नजर आ रही है. ये हमारे स्कोरर देख रहे हैं आप, पंकज चौधरी. क्या खूबसूरत हैंडराइटिंग है. स्कूल के दिन याद करवा दिए उन्होंने, जिस तरह इसी तरह अपने पेपर लिखते होंगे एग्जामिनेशन के. योगेश पाटिल ने आज बड़ी जिम्मेदारी के साथ, शिद्दत के साथ खेला है. जुझारू पारी. बॉलर्स को अपने ऊपर हावी नहीं होने दिया है, यह बड़ी बात है. JRN जीतू रिची नीलेश ने इस बार ग्लांस कर दिया. फुल टॉस बॉल थी, गेंद गई वहां पर ऐश्वर्या सुर्वे के पास शॉर्ट फाइन लेग पर. इक्यासी रन हो सकते हैं, ये आत्मविश्वास लेकर वो मैदान में उतरे थे. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. हारा वही जो लड़ा नहीं. लड़ाई जो लड़ी जा रही है दूसरी पारी में, ये दिखा रही है कि क्या कॉन्फिडेंस है जीतू रिची नीलेश का. 47 for 1. अनदर 34 रिक्वायर्ड टू विन द मैच. और जो हिसाब से खेल चल रहा है, पहली इनिंग में 4 ओवर की समाप्ति पर 30 रन बने थे, जिसके जवाब में अभी चौथा ओवर खत्म भी नहीं हुआ और 47 for 1. ये सारे एनालिसिस आप लोगों तक हम लेके आ रहे हैं हमारे पंकज चौधरी जी. ओह, इस बार बेहतर गेंद थी, बिल्कुल जागते रहो का आदेश देती हुई बल्ले को चली गई. विकेट कीपर प्रीतम परब के हाथों में. 4 ओवर का खेल मुकम्मल. 47 रन 1 विकेट के नुकसान पर. और अब अगर देखें तो 34 रनों की जरूरत है. जिम्मी ने इस पारी का सबसे किफायती ओवर किया. कम खर्चा फुल चर्चा वाला ओवर. योगेश पाटिल 12 बॉल 23, विजय पवार 1 बॉल 0 और 81 रनों का पीछा करते हुए रिक्वायर्ड रन रेट अब 8.5 का हो चुका है. ये एक्शन रिप्ले किस तरह जिम्मी ने वो गेंद की थी. और आज वाकई में अगर हम खुली हवा में सांस ले रहे हैं तो वो केवल और केवल छत्रपति शिवाजी महाराज, महाराष्ट्र के आराध्य देवता, हिंदवी स्वराज्य के संस्थापक, अखंड स्थितीचा निर्धारू, बहुजनांशी आधारू, निश्चयाचा महामेरू छत्रपति शिवाजी महाराज, और उनका आदर्श आंखों के सामने रखकर आज महाराष्ट्र प्रगति की और विकासशील देख रहा है. 24 गेंदों में 34 रनों की जरूरत है. एक बार फिर से मैं मुबारकबाद देना चाहूंगा दिनेश हीरामन पाटिल जी को, जो नेशनल ब्लास्ट चैंपियनशिप लाए. आज उनको जो सहयोग मिला है, मार्गदर्शन मिला है, सन्माननीय रमेश रतन पाटिल, सन्माननीय विनोद रतन पाटिल और सन्माननीय राजू रतन पाटिल जी और उनका पूरा परिवार, और श्री विजय रतन पाटिल, तमाम पाटिल परिवार के हम आभारी हैं कि आज, और माजी उप सरपंच काशीनाथ दादा पाटिल, इनके भी हम शुक्रगुजार हैं. कुणाल, इक्वेशन बहुत आसान लग रहा है, लेकिन कहते हैं ना, कभी कभी जब चीजें आसान होती है तब थोड़ा सा गफलत जो है महंगी पड़ सकती है. 5वें ओवर की शुरुआत हो रही है और आपके साथ में जुगलबंदी के लिए जुड़ चुके हैं कमेंट्री का कलंदर कुणाल दाते. धन्यवाद हरीश सर.
47 धावा, एक फलंदाज बाद, 4 ओव्हरचा खेळ संपलाय. खूप चांगली ठोस सुरुवात दिली. फलंदाज रनआउट झाला मनीष कोळेकर पांड्या आणि 24 बॉलमध्ये आता 34 धावांची आवश्यकता आहे. पाहिलं तर थोडंसं सोपं वाटतं हे समीकरण, परंतु केलं तर कठीण जाऊ शकतं. गोलंदाजी जर चांगली झाली, अचूक टप्प्यावर झाली. ऐश्वर्या सुर्वे मगाशी मला वाटतं फडकेपाडा एंडकडून त्याने गोलंदाजी केली, आता मुख्य व्यासपीठ एंडकडून तो गोलंदाजी करताना दिसतोय. हे जे आपले टॉस कॉइन तुम्ही पाहताय या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने बनवण्यात आले होते आणि खऱ्या अर्थाने हा टॉस कॉइन प्रत्येक टीमच्या कर्णधाराला दिला जातोय. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, रन 1 मिळताना दिसेल. गलीमध्ये हा बॉल जातोय. लेग बाईटचा इशारा येथे पंचांच्या माध्यमातून देण्यात आलाय. अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 रन. त्याच्यावर नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप हेड आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ही स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक प्रस्तुत आहे. हेड जो कॉल तुम्ही करता तो नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप तुम्ही करू शकता आणि नहार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल टेल आहे त्या कॉईनच्या दुसऱ्या बाजूला आणि हे नाणं टॉस जिंकणाऱ्या कॅप्टनला दिलं जातंय. आठवण असते या स्पर्धेची. ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न 1 रन इथे मिळते. खोलवा टप्प्याची गोलंदाजी इथे सातत्याने केली जाते. ऐश्वर्या सुर्वे याच्याकडे हेच ब्रह्मास्त्र आहे हरीश सर आणि त्याच्यावर तो आतापर्यंत खरा उतरलाय. नहीं, वाकई में विविधता भरी गेंदबाजी है. क्रिकेट ये ऑलराउंडरों का खेल है. ऑलराउंडर यानी कि हरफन मौला खिलाड़ी टीम को संतुलन देते हैं और कप्तान को विकल्प देते हैं, और ये यहाँ पर ऐश्वर्या सुर्वे के खेल में आज देखने को मिला है. बल्लेबाजी करते समय एस्केलेटर, गेंदबाजी करते समय स्पीड ब्रेकर. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल, मनगटी फटका इथे सजवलाय. फ्लिक केला ऑन साइडला, स्क्वेअर लेगला. जोपर्यंत बॉल जाईल तोपर्यंत 1 रन मिळताना दिसते. समजदारीचे क्रिकेट, चांगलं क्रिकेट. अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा फलकावर आहेत. जितू रिची निलेश 11 डोंबिवलीच्या. नहार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची ही संपूर्ण टीम ज्या ज्या वेळेला खेळाडूंना दुखापत होते त्या त्यावेळेला हे सर्वच कार्यकर्ते खूप चांगल्या पद्धतीने कार्य करत असतात आणि खेळाडूंची काळजी सातत्याने नहार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे. फुलर लेनचा बॉल खोलवर टप्प्यावर टाकला होता, उडवलेला बॉल आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे तैनात. आउट होईल इथे विजय पवार. आडिवलीचा खेळाडू परतलाय. संपूर्ण जबाबदारी आता योगेश पाटीलच्या खांद्यावर. राजू पाटील आला नवस, राजे साहेबाने तो खास. राजू पाटील आला नवस, होते चर्चा गावागावात. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू. 50 धावा झाल्यात आणि आपल्या स्क्रीनवर प्रमोद जाधव यांना तुम्ही पाहताय. नहार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची ही टीम. प्रमोद जाधव यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आई भवानी, आई एकविरा आपल्याला उदंड आयुष्य देव. नहार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून तुम्ही खूप चांगलं कार्य करताय, पेशंटची सेवा करताय. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. 50 धावा झाल्यात, 2 फलंदाज बाद. बहुत बेहतरीन ओवर ऐश्वर्या सुर्वे का. आपने अभी भी बताया नाहर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की टीम है. टीम जो ये शब्द है ना, ये बहुत इंपॉर्टेंट है. टीम शब्द का अर्थ क्या है? टी मतलब टुगेदर, ई मतलब एवरीवन, ए मतलब अचीव्स, एम मतलब मोर. अगर हम साथ हैं तो हम बहुत ज़्यादा लक्ष्य और उद्देश्य हासिल कर सकते हैं. तो आप देख रहे हैं फिजियोथेरेपी, और देखिए अगली गेंद की शुरुआत हो चुकी है. बहुत ही जबरदस्त टीम वर्क यहाँ पर नाहर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल का. 51 धावा आता स्कोर बोर्डवर. हा सामना आता फुल रंगतदार अवस्थेमध्ये जाऊन पोहोचलाय. सहजासहजी सामना सोडणार नाहीयेत हे चित्र आहे मेगा मॅग्निफिसंट ठाणे. यानंतर जेस अभिजित पानसे 11 मुंबईचा स्क्वॉड इथे आमच्यापर्यंत आलेला आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये राजयोद्धा खेड असा संघ खेळणार आहे. त्यांचा देखील स्क्वॉड थोड्याच वेळामध्ये राजयोद्धा खेळ टीमचे कर्णधार आपण लवकरात लवकर आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधा. खूप चांगला ड्राईव्ह इथे करत असताना अगदी खाली ठेवला हा बॉल अलॉंग द कार्पेट एक्स्ट्रा कव्हरला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात, तिथे 1 रन मिळेल. सुनील केवने हा नवीन फलंदाज आहे. यानंतरच्या मॅच मध्ये जेएस अभिजित पानसे 11 मुंबईमध्ये खेळणारे खेळाडू आहेत विशाल मात्रे, किरण पाटील, मुस्तकीन मुकादम, करण घनसोलकर, केतन मात्रे, हरीश मिरकुटे, विशाल शहा, करण धुळे, पप्पू रामगुडे, महेंद्र मागे, कमलेश पाटील, आरब शेख आणि आनंद चव्हाण.
5 ओव्हरचा खेळ संपला हरिसर आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 53 धावा झाल्यात. 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि अजूनही 28 धावांची आवश्यकता असेल. बिल्कुल देखिए जो 24-34 था वो अब 18-28 है, यानी कि वो 10 का फर्क है. 2 बड़े शॉट चाहिए, एक चौका एक छक्का और बॉल टू बॉल इक्वेशन हो जाएगा. रिक्वायर्ड रन रेट थोड़ा ऊपर गया 9.33 और ये आप मॉनिटर पर देख सकते हैं. सम्मान्य दिनेश हीरामन पाटिल जी जिनके नेतृत्व में नाहर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल और नेशनल ब्लास्ट चैंपियनशिप ये कामयाबी का परचम लहराते हुए. आणखीन एक महत्वाची गोष्ट मला हरीश सर तुम्हाला सांगायची आहे. ही 24व्या पर्वामध्ये आहे स्पर्धा. पुढच्या वर्षी 25वं पर्व येणार आहे. रौप्य महोत्सव आपण खाडी चषकाच्या माध्यमातून साजरा करणार आहोत. काय वाटतं तुम्हाला 25वं वर्ष किती दमदार असेल दिनेश शेठ यांच्या माध्यमातून? बहुत बड़ा मैग्नीट्यूड होगा. मेरे को ऐसा लग रहा है कि अभी से उनके मन में अगले साल का प्लानिंग शुरू हो गया होगा, क्योंकि जो बड़े प्लानर होते हैं वो 1 साल पहले 2 साल पहले प्लान करते हैं. एंड आई एम श्योर नेक्स्ट ईयर ये प्रतियोगिता और बड़ी होगी और बेहतर होगी और लाखों रुपए की इनामी राशि वाली जो टूर्नामेंट इस साल है उससे और बड़ा इनाम होगा और बड़ा आयोजन हमें देखने को मिलेगा, इसमें कोई शक नहीं है. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. 25वं पर्व अतिशय बेमिसाल आणि धमाल असेल. वेगळं असं काहीतरी करण्याचा प्रयत्न सातत्याने दिनेश हिरामण पाटील यांनी केलेला आहे. फुल टॉस होता, बॅटची कडा घेतली, विकेट किपरच्या हातामध्ये आहे बॉल परंतु नो बॉल. बीमर घोषित करण्यात आलेला आहे. कमरेपेक्षा जास्त उंचीने टाकलेला हा चेंडू जिमी नाटेकर यांचा. पहिला बॉल हा नो बॉल आणि त्याच्यामुळे आता नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. ऍक्शन रिप्ले पहा. पंचांचा योग्य निर्णय म्हणावाच लागेल कारण अगदी शोल्डर हाईटने हा बॉल डिलिव्हर्ड करण्यात आला होता. लेफ्ट हँडेड बॅट्समन योगेश पाटीलने दमखम दाखवलाय. 16 चेंडूमध्ये 25 धावांची सेन्सिबल इनिंग त्याच्या माध्यमातून. मागे खेळण्याचा प्रयत्न फाईन लेगला क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. 1 धाव तत्पूर्वी मिळेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जास्त हानी झालेली नाहीये फ्री हिटच्या या चेंडूवर. जीशान ने डेफिनेटली एक चौका बचाया क्योंकि फ्री हिट का बॉल था. अगर उस पर चौका चला जाता तो महंगा पड़ता. बचाया गया रन ये बनाए गए रन के बराबर है और यहाँ पर वो वैल्यूएबल 3 रन की बचत हुई है. 17 बॉल मध्ये आता 26 धावांची आवश्यकता आहे. 55 धावा स्कोर बोर्डवर. 17 चेंडू आणि अजूनही 26 धावांची आवश्यकता. बोल तयार जिमी नाटेकर. आखुटप्प्याचा बॉल आणि इथे पहा अपरकट. दोन्ही पाय हवेत असताना खूपच चांगला फटका. बॉलला पाठवले डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एम एस धोनी कक्ष आणि दिलीप वेंसरकर कक्ष दोघांना खेचून बॉल सीमा पार चौकार. बाउंड्री लाइन के बाहर जा रही है भाग. 59 for 2. एकोणसाठ धावा झाल्यात. 59 लॉस ऑफ 2 विकेट. चांगला चौकार सुनील केवनेच्या बॅटमधून. फुलर लेनचा बॉल त्यानंतर ऑफ ड्राईव्ह इथे दाखवला. डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक धावत आला. तत्पूर्वी योगेशने दुसऱ्या रनचा कॉल केला. थ्रो थोडासा वाईड होता. डोक्यावरून गेला बॉलरच्या आणि तत्पूर्वी धावा मिळताना दिसतील 2. हे आमचे समालोचक मित्र ज्यांना तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहताय. नरेश ढोमे सर तिथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याच बरोबरीने प्रसाद परब आणि त्याचबरोबर आमचे पंच देखील तिथे आहेत. सुबोध गडसे आणि प्रसाद सहस्त्रबुद्धे. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. तुम्ही खूप चांगली कामगिरी करताय स्पर्धेच्या माध्यमातून. 61 धावा आता फलकावर आहेत. 6वं षटक प्रगतीपथावर असताना 15 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. मॅच रंगतदार. यावेळेला कव्हरला ड्राईव्ह केलेला होता फटका आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे तैनात. 1 रन मिळेल. रवी विश्वकर्मा तिथे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. परंतु सध्या आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय अनेक मान्यवर उपस्थित आहेत. काशीनाथजी फौजदार यांचं सहर्ष स्वागत. गणेश पाटील तिथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आम्ही करतोय. सुस्वागतम दिनेश हिरामण पाटील यांच्या वतीने. या मॅच मध्ये आता सध्या समीकरण 14 चेंडूमध्ये 19 धावा. 14 चेंडू आणि 19 रन हे समीकरण आहे. 62 धावा फलकावर आहेत. लेफ्ट हँडेड बॅट्समन अजूनही तग धरून खेळत असताना योगेश मॅन फ्रॉम सोनारपाडा. फुल टॉस होता योगेश साठी. दोन्ही हाताने संधीचा स्वीकार करत असताना बॉलला पाठवले मिड विकेट सीमा रेषा पलीकडे. सुनील मनोहर गावस्कर कक्षाला सलामी देणारा हा उत्तुंग षटकार.
जरूरत है. Only 13 to win now. आणि बॉल देखील तेवढे शिल्लक आहेत. 13 चेंडूमध्ये 13 रन. हा देखील बॉल टर्न केलाय त्याने, बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. यावेळेला क्षेत्र निवडलं होतं लॉंग लेग, सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार, सामना खुला. 12 चेंडूमध्ये आता फक्त रन करायचे 7. क्या जबरदस्त बैटिंग. सुनील केव ने 4 बॉल 9 और 19 गेंदों में 38 पर खेलते हुए योगेश पाटिल ने जो जिम्मेदारी के साथ क्रिकेट खेला है, ये कई युवा क्रिकेटरों के लिए सीखने वाली बात है. व्हाट इज रिस्पॉन्सिबिलिटी. आप जिम्मेदारी अपने कंधों पर लेते हैं और उसे पूरा करते हैं. देखिए, अच्छी पारियां बहुत खेल लेते हैं, लेकिन मैच को अच्छी पारी के साथ फिनिश करने वाले फिनिशर बहुत कम मिलते हैं. और मानो ये जो योगेश पाटिल ने आज पारी खेली है, वो निश्चय करके आए हैं, मैं आखिरी गेंद तक लड़ूंगा. और मेरी ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे टीमचा कॅप्टन तो आहे. जबाबदारीपूर्वक खेळ त्याने या मॅच मध्ये दाखवलं. 81 रनचं लक्ष्य सोपं लक्ष्य नव्हतं, कारण समोर एक ताकदवान संघ खेळताना दिसतोय मेगा मॅग्निफिसंट ठाणे. अशा परिस्थितीमध्ये स्वतःला सावरत, संघाला सावरत, नेता, दिशादर्शक, तारणहार या तिन्ही गोष्टींवर खरा उतरत अतिशय चांगली फलंदाजी त्याने दाखवली. 38 धावांचा खेळ आतापर्यंत त्याच्या माध्यमातून. सुनीलने आणखीन एक चांगला कव्हर्सला खेळलेला फटका होता. 2 धावा इथे मिळवत असताना सुनील केवने, ढवळेपाळाचा हा खेळाडू, तत्पूर्वी 2 धावा मिळतात. आता रन करायचे आहेत फक्त 5. 11 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 76 धावांवर संघ जाऊन पोहोचला. त्यामध्ये 19 चेंडूमध्ये 200च्या स्ट्राईक रेटने 38 धावांची खेळी केली आहे योगेश पाटीलने. चांगली बॅटिंग योगेशची. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, मागे जातोय बॉल. जोपर्यंत बॉल अडवला जाईल 2 रनचा प्रयत्न चालवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि तत्पूर्वी 3 धावा मिळतील आता फलंदाज सुनील केवनेला. ट्रिपल बरोबर रन झालेले आहेत 79. आता फक्त 2 रनची आवश्यकता. व्हाट एन इनिंग्स. योगेश पाटिल, सुनील केवने, मनीष कोलेकर, तीनों ने बहुत ही अच्छी बैटिंग की है और इसकी बदौलत ये विजय संभव हो पाया है, ऐसा हम कह सकते हैं. ओनली 2 to win now. हे 7वं षटक सध्या प्रगतीपथावर. जिशान खान, मलाडचा हा खेळाडू मुंबईतला. आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने बॉल ढकललाय योगेशने. 1 रन मिळवली जाईल. स्कोर लेवल. आणि हे आहेत आपल्या स्क्रीनवर शाहरुख, मास्टर कॅमेरामॅन, tenniscricket.in च्या माध्यमातून. प्रत्येक बॉल जो बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो, तो बॉल कशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून टिपला जातो याची क्षणचित्र tenniscricket.in नेहमीच दाखवत असतात. आणि त्यामागचा सूत्रधार आहे शाहरुख, बेस्ट कॅमेरामॅन टेनिस क्रिकेट मधला. फुलर लेनचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय बॉलला ऑन साइडला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात ठेवलाय. फलंदाज बाद सुनील केवने. बॅक टू द पॅव्हिलियन. साइडला हा उडवला होता हेलिकॉप्टर स्ट्रोक, परंतु मैदानामध्ये क्रॅश झाला हा हेलिकॉप्टर. और देखिए, वो शॉट भी उन्होंने खेला था हेलीकॉप्टर के बादशाह के स्टैंड की तरफ, MS धोनी स्टैंड. लेकिन सुनील केवने की बल्लेबाजी में वो लिटिल मास्टर की झलक आई. मुंबई ने 2 लिटिल मास्टर दिए, विक्रमादित्य, सुनील मनोहर गावस्कर और फिर भारत रत्न सचिन रमेश तेंदुलकर. बिल्कुल उनकी नज़ाकत, उनकी झलक उनकी बल्लेबाजी में ग्राउंड शॉट्स में नजर आई. एका धावेची आवश्यकता आहे. कर्णधार हा सामना फिनिश करेल असं चित्र आहे आणि अखेर कर्णधारानेच हा सामना नाही तर विक्रांतने हा सामना फिनिश केला. योगेश होता त्याच्या बरोबरीने 39 धावांची खेळी केलेली आहे या मॅच मध्ये. योगेश पाटीलने 20 चेंडू फेस केले. विक्रांतने हा सामना फिनिश केला हा चौकाराच्या मदतीने आणि हा सामना इथे जिंकलेला आहे टीम जितू रिची निलेश 11 डोंबिवलीने. वेल प्लेड. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल योगेश पाटील याला, ज्याने 20 चेंडूमध्ये 39 धावांची नेत्रदीपक आणि विलोभनीय खेळी केली. वेल प्लेड योगेश. आपण ठरलात या मॅचचे हिरो, मॅन ऑफ द मॅच. जाऊया स्कोअरबोर्ड कडे. पहिल्या डावामध्ये 80 धावा केल्या होत्या, त्यामध्ये 42 धावांची आक्रमक खेळी केली होती ऐश्वर्या सुर्वेने. दुसऱ्या डावामध्ये ज्यावेळेला पाठलाग करायचा होता त्यावेळेला योगेश पाटीलने
ठोशास ठोसा असं प्रत्युत्तर दिलं, जशास तसं असं प्रत्युत्तर दिलं. टिट फॉर टॅट तो खेळला आणि या मॅचमध्ये 20 चेंडूमध्ये 39 धावांची खेळी त्याने साकारली. परंतु मनीष कोळेकर पांड्या तर याची देखील इनिंग खूप महत्वाची होती, कारण पॉवर प्लेमध्ये फोडण्यामागे त्याला यश मिळालं आणि त्याने 11 चेंडूमध्ये 23 धावांची खेळी केली. अखेर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. 7 विकेटने हा सामना जितू रिची निलेश 11 डोंबिवलीने जिंकलाय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो योगेश पाटील यांना, ज्याने 20 चेंडूमध्ये 39 धावांची खेळी केली. सन्मान्य मधुकर खंडागळे साहेबांना विनंती करतो आपण यायचं आहे. आपल्या शुभेच्छा मी देत आहोत सामनावरचा पुरस्कार. येस येस, बघा चंद्रशेखरांचं सुद्धा म्हणणं आहे आपण सामनावरचा पुरस्कार. योगेश मला माहिती आहे की जास्त बोलत नाही, पण मला इथे मात्र या मुवमेंटला त्याच्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे, कारण खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे नॅशनल ब्लॅस्ट चॅम्पियनशिप आणि त्याच्या माध्यमातून मिळालं हे मॅन ऑफ द मॅचचं अवॉर्ड. अभिनंदन योगेश. जास्त काय विचारणार नाही, फक्त दोनच मिनटं या. आपण टॉस सुद्धा करूया. टॉससाठी इन्व्हाइट करतो दोन्ही कॅप्टनला. मी मेघनाथ गोंधळे विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि सन्माननीय या स्पर्धेचे प्रमुख आयोजक समाजसेवक सन्माननीय दिनेश हिरामण पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक संपन्न होईल. आणि मी मेघाला विनंती करतो, मेघा आपण सुद्धा व्यासपीठावर या. मेघनाथ गोंधळे. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. JS अभिजित पानसे 11 आणि निश्चितच तुम्ही आता एका बाजूला राजयोद्धा खेड या दोन्ही संघाचे संघटक इथे उपस्थित आहेत. विशाल म्हात्रे जी मात्र कॅप्टनशी सांभाळतोय JS अभिजित पानसे 11 मुंबई संघाच्या माध्यमातून याचा कॅप्टन. आणि जीवित म्हात्रे माझ्यासोबत आहे, तो म्हणजेच विश्वजित माझ्यासोबत आहेत, तो म्हणजेच कॅप्टन आहे, तो म्हणजेच राजयोद्धा खेड या संघाच्या माध्यमातून. तर टॉस तुम्हाला माहितीच आहे. येस, यजमानांना मान देत असताना विश्वजित. नहार इज कॉल आणि टॉस विन बाय विशाल म्हात्रे. JS अभिजित पानसे 11 संघ नाणेफेक जिंकतो आणि हा टॉस त्याला गिफ्ट केला जाईल. तर अभिनंदन विशाल. फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहत आहोत की या स्पर्धेमध्ये आपण एक नवीन फॉर्मॅट आपण पाहत आहोत. नॅशनल ब्लॅस्ट चॅम्पियनशिप, विविध विभागातील सर्व खेळाडू इथे येत असतात आणि चांगला संघ पाहायला मिळतोय. 12 संघांचा समावेश आहे क्रिकेट स्पर्धेमध्ये. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळते की विशाल की JS अभिजित पानसे 11 संघाच्या माध्यमातून तू ॲज अ कॅप्टन म्हणून काम पाहतोय. काय म्हणशील या जबाबदारीबद्दल? जबाबदारी तर भरपूर आहे, कारण कॅप्टनचीच जास्त जबाबदारी असते. खेळाडूंना कसं काय करायचं, त्याच्यानंतर बॉलर कोणते खेळवायचे, बॅटिंग कोणते उतरायचं. तर आमच्या टीममध्ये तसं नाही, सर्व मिळून एक साथ देतात. कॅप्टनवर कोणता असा दबाव आणून देत नाही, तर त्याच्यासाठी मला चांगलं वाटतंय. जागृती 11 संघामध्ये तू खेळतो. इव्हन जर आपण म्हणशील तर BCC उसारगडच्या माध्यमातून खेळतो. तुला तुझे खेळाडू माहिती आहेत, इव्हन जागृती 11चे सुद्धा खेळाडू माहिती आहेत. पण या संघात काही असे खेळाडू सुद्धा पाहायला मिळतात की जे मात्र तुझ्यासाठी नवीन आहेत. तर असं एक चांगलं कॉम्बिनेशन तुझ्या माध्यमातून जुळलं आहे? हो नक्कीच. माझ्या पुण्यावरनं आहेत, रोव्यावरनं आहेत, भिवंडीवरनं आहेत. तर सातत्याने त्यांचा खेळ आपण पाहत आलेलो आहे आणि याच्यानेच कधी त्यांना आपण बॅटिंगला पाठवायचे, कधी गोलंदाजी. कारण त्यांना आपण यूट्यूबद्वारे किंवा त्यांच्या समोर खेळताना आम्ही त्यांना पाहत असतो. तर त्याच्यामुळे आम्हाला असं वाटत नाही की ते बाहेरचे खेळाडू आहेत, ते आमच्याच टीमचे हिस्सा आहेत. विशाल, अजून एक विचार असं वाटतं की एक खूप चांगली संकल्पना, कारण आपण बघितलं की ग्रामीण सुद्धा पूल आपल्याला पाहायला मिळतो. 48 ग्रामीण संघ खेळले. त्यानंतर लीग फॉर्मॅटमध्ये आपण पाहतोय की नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप ही क्रिकेट स्पर्धा एक नवीन सुरुवात पाहायला मिळते आणि नवीन सुरुवातीच्या माध्यमातून चांगले खेळाडू म्हणजे ओव्हरऑल भारतामधले जे खेळाडू इथे मात्र आलेत आणि त्यांचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळते. आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजनाबद्दल तर बोलायचं तेवढं फार कमी आहे, कारण आयोजन असं बोलायसारखं काही ठेवलंच नाही या खार्डी गावकऱ्यांनी. कारण जो खार्डी गावाचा जो नाव आपला जो महाराष्ट्रामध्ये चालत होता, तर हा 7 समुद्र पार गेलेला आहे. तर माझ्याकडून दिनेश दादांना आणि खार्डी गावदेव क्रिकेट संघाला माझ्याकडून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. लास्ट क्वेश्चन विशाल, नाणेफेक जिंकले, 8 षटकांचा सामना आहे, निर्णय काय असेल? मी पहिले क्षेत्ररक्षण करेन. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. विश्वजित, नाणेफेक प्रत्येक कॅप्टनसाठी इम्पॉर्टंट असतो, तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट होता? खरं तर लीगची पहिलीच मॅच आहे. नाणेफेक खूप इम्पॉर्टंट होती.
कारण की जर मी पण टॉस जिंकला तरी फिल्डिंगच घेतली असती, ग्राउंडचा थोडा अंदाज आला असता. पण 8 ओव्हरची मॅच आहे, बॅटिंग आली, नो डाऊट चेसिंग करताना समोरच्या टीमला प्रेशर पण असेल, आम्हाला पण आला असता. आणि आता बघूया काय होते मॅच. विश्वजित काय म्हणशील राजयोद्धा खेळ म्हणजे खेळ आम्ही नाव सहसा आमच्या डोंबिवलीत कधी बघत नाही ओपन क्रिकेटच्या माध्यमात सांगायचं झालं तर हु इज द बिहाइंड म्हणजे या नक्की नावाच्या मागे नक्की काय आहे? नावाच्या मागे नक्की असं काय नाही, आमच्या स्पॉन्सर आहे त्याच्या लकी नाव आहे राजयोद्धा खेळ, त्याच्यामुळे त्यांनी एंट्री केली आणि आम्हाला खेळायला चान्स दिली एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी हे करतो. स्क्वॅडवर काय लक्ष टाकशील, कुठले खेळाडू या संघामध्ये खास करून त्यांना हायलाईट करशील जे खेळतात या स्पर्धेमध्ये? या स्पर्धेमध्ये तुझ्या संघाच्या माध्यमातून कुठले असे खेळाडू ज्यांना तू हायलाईट करशील जे खेळतात तुझ्या संघामध्ये?